हालेलुया. या सकाळच्या प्रहारी किंवा सकाळच्या सभे मंडळीमध्ये तुम्हाला बघून खूप आनंद झाला. आणि प्रभू नेहमी किंवा सगळ्या वेळेमध्ये प्रभू आमच्यासाठी चांगलाच आहे. ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂತ್ಕೊಂಡಿರುವುದು ದೇವರು ಕೊಟ್ಟಿರೋ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಕೃಪೆಯಾಗಿರುತ್ತದೆ. आणि त्याच्या मंडळीमध्ये आम्ही बसले हे प्रभू आमच्यासाठी दिलेले खूप मोठं आमच्यासाठी अद्भुत आहे. ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಬರುವಾಗ आणि ಆತನ ಮಹಿಮೆಯನ್ನು ನೋಡುವುದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಬರುತ್ತಾರೆ. आणि ज्या ज्या वेळेला आम्ही मंडळीमध्ये येतो देवाच्या मंदिरामध्ये येतो त्या त्यावेळी आम्ही परमेश्वराचं एक नवीन महिमा आम्हाला अनुभवायला मिळतो. आणि स्तोत्र करता काय सांगतो आणि मंदिरामध्ये आणि त्याला मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे असं सांगत आहे. आणि मंदिरामध्ये आम्ही काय यावं तिथं देव आहे. आणि देवाची महिमा त्या ठिकाणी असते. ಮನೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬಹುದು. आम्ही घरात देखील प्रार्थना करू शकतो. ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬಹುದು. आणि आम्ही रस्त्यावर देखील प्रार्थना करू शकतो. ಎಲ್ಲಾ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಹುಡುಕಿ ಬರಲ್ಲ. आणि देव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शोधून येतो. But very specially, पण विशेष काय आहे ಆಲಯದಲ್ಲಿ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಾಗ आणि त्याच्या मंदिरामध्ये आम्ही ज्यावेळी बसतो ನಮಗಾಗಿ ದೇವರು ವೇಟ್ ಮಾಡಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आणि परमेश्वर आमचं मंदिरामध्ये वाट बघत बसतो. ಆಮೆನ್. आमेन. ಹೊರಗಡೆ ಹೋಗಿ ನಾವು ದೇವರನ್ನ ಹುಡುಕಬೇಕು. आणि बाहेर जाऊन आम्ही देवाला शोधलं पाहिजे. ಅದು ಆಲಯ ಒಳಗಡೆ ಬಂದರೆ ದೇವರು ಸಿಗುತ್ತಾನೆ. पण मंदिरामध्ये आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी देव आम्हाला आमची वाट बघतो आणि आम्हाला तो सापडतो. ಆಮೆನ್. हालेलुया. ಯಾರ್ಯಾರು ನಂಬುತ್ತಾರೆ आणि कोणकोणतरी येतं ಆರಂಭ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಶುರು ಮಾಡುವಾಗಲೇ आणि ज्यावेळी पहिल्यांदा प्रार्थना सुरुवात करतो ದೇವರ ಆತ್ಮದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾನೆ आणि देवाचा आत्मा इथे बसलेला असतो. ಒಂದು ದಿನ ನೀವು तुम्ही विश्वास करता का? ಆಮೆನ್. ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಯಾರ್ಯಾರು ಬರ್ತಾರೆ ದೇವರು ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. आणि परमेश्वराचा आत्मा कोण या मंडळीमध्ये येतो कोण या मंदिरामध्ये येतो तो शोधत असतो आणि त्याची वाट पाहत असतो. ಆಮೆನ್. ಅನೇಕ ವಿಶ್ವಾಸಿ ಮಕ್ಕಳು अनेक विश्वासी लोक ಈ ಸುಂದರವಾದ ದಿವಸಗಳನ್ನ ಕಳೆದು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. आणि हा सुंदर दिवस किंवा सुंदर प्रार्थनेची वेळ ते हरवून बसतात. एಷ್ಟೋ ಜನ ಕಳೆದು ಹೋಗ್ತಾರೆ. कितीतरी लोक असे आहेत की आजचा दिवस ते असं सोडून दिलेले आहेत. ದೇವರು ನನ್ನ ಕಂಪನಿ ಕ್ಯಾಬಿನ್ ಕೂತ್ಕೊಂಡಿರುವಾಗ ನಾನು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. आणि जर आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या रूम मध्ये बसून देखील आम्ही देवाची आराधना करू शकतो हंगेಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. असं सगळे लोक सांगतात. ಅದು ಬೇರೆ ಇದು ಬೇರೆ. पण ही प्रार्थना वेगळी आहे आणि मंडळीमध्ये प्रार्थना करतात ही वेगळी आहे. आमेन. ಅದು ಬೇರೆ ಇದು ಬೇರೆ. आणि ते वेगळं आणि हे वेगळं आहे. हालेलुया. 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 ಸಭೆ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರ ಅಂತ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ. आणि मंडळी ही येशू ख्रिस्ताचं शरीर आहे असं आम्हाला देवाचं वचन सांगतं. ಆತನ ಶರೀರ ಒಳಗಡೆ ನಾವು ಬರುತ್ತೇವೆ आणि त्याच्या शरीरामध्ये आम्ही येतो का ಅದು ಒಳಗಡೆ आणि त्याच्यामध्ये ಕೃಪೆ ಇದೆ. त्या मंदिरामध्ये कृपा असते महिमा ಇದೆ. महिमा असते ಪ್ರಸನ್ನತೆ देवाची प्रसन्नता असते ಅಭಿಷೇಕಗಳಿರುತ್ತದೆ. देवाचा अभिषेक असतो ಸುಂದರವಾದ ವಾಕ್ಯಗಳಿರುತ್ತದೆ आणि सुंदर असं देवाचं वचन असतं. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ದೇವರೇ ಇರ್ತಾರೆ. आणि सगळ्यात महत्वाचं काय स्वतः देव या ठिकाणी असतो. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. हालेलुया. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಯಾವ
ಮಿಸ್ ಮಾಡೋದು ಕೂಡ ಸಭೆ ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಮಿಸ್ ಮಾಡಬಾರದು. आणि आजच्या दिवसामध्ये आम्ही आमचं महत्वाचं काम असू दे, कोणतंही फंक्शन असू दे, त्याला आम्ही सोडून देऊ शकतो. पण आम्ही देवाच्या मंदिरामध्ये येऊन देवाची भक्ती करणे कधीच आम्ही सोडून देता कामा नये. ದೇವರು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲೇ ಮಾತಾಡಿರ್ತಾನೆ. आणि का परमेश्वर हे तुम्हाला पूर्वीपासून बोलत आहे. 6 days ಒಂದು ನಿಂದು 6 ದಿವಸ ನಿಂದು आणि 6 दिवस हे तुमचे आहे, 1 ದಿವಸ ನಂದು. आणि 1 दिवस हा माझा. ಅದನ್ನ ನಾನು ಬಿಟ್ಟು ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. आणि देव म्हणतो की तो दिवस मी सोडून देणार नाही. ಯಾವತ್ತೂ ದೇವರು ಬಿಟ್ಟುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. आणि परमेश्वर कोणत्याही वेळेमध्ये ते वेळ सोडून देत नाही. हालेलुया. 6 ದಿವಸ ನೀವು ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೂ ಹೋಗಿ ತಿರುಗಾಡಿ ಹೋಗ್ರಿ. आणि 6 दिवस तुम्ही कुठेही जावा, काही काम करा, कुठेही फिरा. ಸೇವೆಗೆ ಹೋಗ್ತೀರಾ ಹೋಗ್ರಿ. आणि तुम्ही सेवेला जाताय जा. ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾರ ಹೋಗ್ತೀರಿ. आणि काम करण्यासाठी जाता जा. But every servant of peoples in the church must in the church for Sunday service. पण सगळे लोक, सगळे जे सेवा करणारे लोक आहेत ते सगळे जर येऊन परमेश्वराची इथे मंदिरामध्ये येऊन उपस्थितीत राहून तुम्ही त्याची आराधना केलीच पाहिजे. Sunday service ಏನೋ ಒಂದು फॉर्मॅलिटीज ಅಲ್ಲ. आणि रविवारची प्रार्थना बाबा काही आपली परंपरा आहे किंवा ते करावं लागतं अशी गोष्ट नाही. ಅದು ಪ್ರೀತಿಯಲ್ಲಿ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಬಂದಿದ ನೇಮನವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि देवाच्या प्रीतीनं ते आमच्यासाठी नियम आहे. ಅದನ್ನು ಯಾವತ್ತೂ ಕಳ್ಕೊಳ್ಳಬಾರದು. आणि ही गोष्ट आम्ही कधीच सोडून देता कामा नये. ಇವಾಗ ಎಲ್ಲ आज सगळे ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಕಾಲದಲ್ಲಿ आणि या सायन्सच्या युगामध्ये ಎಲ್ಲ ಪಾಸ್ಟರ್ ನಾನು ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಮಿಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾನು ಕ್ಯಾಬ್ ಕೂತ್ಕೊಂಡೆ ನಾನು ಝೂಮ್ ಮೀಟಿಂಗ್ ನಾನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. आणि मी आजच्या दिवसामध्ये माझ्या ऑफिसच्या कॅबिनमध्ये बसून मी झूम मीटिंग मध्ये आजची रविवारची प्रार्थना मी अटेंड करत आहे. ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ನಡೆಯುವುದೆಲ್ಲ ನನ್ನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಶನಿವಾರ ಶುಕ್ರವಾರ ಗುರುವಾರ ಬುಧವಾರ ಮಂಗಳವಾರ ಸೋಮವಾರ ಹೀಗೆ ಉಲ್ಟಾ ಮಾಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೆ. आणि सोमवार ते शनिवार रविवार मी सगळ्या दिवशी मी झूम मीटिंग मधून मी काय करत आहे की प्रार्थनेमध्ये मी उपस्थित राहत आहे. मोबाईलಲ್ಲಿ मी ನೋಡಬಹುದು. हा बरोबर आहे, तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता. पण अनुभव आಗುವುದಿಲ್ಲ. पण त्या मंदिरामध्ये बसून जो आम्ही अनुभव घेतो ते अनुभव आम्हाला त्या व्हिडिओ मध्ये किंवा त्या मोबाईल मध्ये मिळू शकत नाही. ದೇವರ ಮಹಿಮೆಯನ್ನು ನೋಡುವುದು ಮಾತ್ರ ಪ್ರಯೋಜನ ಅಲ್ಲ, ಅದನ್ನ ಅನುಭವಿಸಬೇಕಂತ ಒಂದು ಜೀವನ ನಮಗೆ ಬೇಕಾಗ್ತದೆ. आणि परमेश्वराचा महिमा किंवा देवाचं महिमा आम्ही फक्त बघून नाही तर ते महिमा आम्ही अनुभव करून घेतो. त्याच वेळी आम्हाला कळून येईल की देवाची महिमा कशी आहे. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೇಳಿ ತಿರುಗಾಡುತ್ತಿರುತ್ತಾರೆ. आणि आज सगळे लोक व्हिडिओ कॉलवर असतात. बिल्डिंग ಏನು ಐಡಲ್ ತರ. आणि बाबा काय बाबा बिल्डिंग म्हणजे एक आपले पूजा करण्याचं स्थान आहे असं ಏನೇನೋ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. आणि काही काहीतरी असं विषय बोलतात. ಐಡಲ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಐಡಲ್ ಆಗ್ತದೆ. आणि जर तुम्ही त्याला एक मूर्तीसारखं बघितलं तर ती मूर्तीच होते. ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರವಾಗಿ ನೋಡುವಾಗ ಕ್ರಿಸ್ತನ ಶರೀರವಾಗಿ ಇರುತ್ತದೆ. आणि जर तुम्ही ते ख्रिस्ताच्या शरीरासारखं बघितला तर ते ख्रिस्ताचं शरीरच राहील. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया. हालेलुया. सो देವರು ಯಾವತ್ತೂ ಚೇಂಜ್ ಆಗುವುದಿಲ್ಲ. म्हणून परमेश्वर कधीच बदलत नाही. हालेलुया. 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 ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ಒಂದೇ ಸ್ಟೈಲ್ ಆಗೇ ಇರ್ತಾರೆ. आणि ते नेहमी एकच आहे आणि एक सारखंच असतात. ಆಮೆನ್. ಸಭೆ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದ. म्हणून आमच्यासाठी मंडळी ही खूप महत्वाची आहे. हालेलुया. 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 हालेಲುಯಾ. हालेलुया. ಎಸ್. ಹೇಗೆ ಒಬ್ಬ ದೇವರ ಆತ್ಮನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಒಳಗಡೆ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಅವನ ಶರೀರ ಇಂದ ಒಂದು ಕೂಡು ಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. आणि जसं एका आत्म्याला एका मनुष्यामध्ये येण्यासाठी ते शरीर आवश्यक आहे. ಶರೀರ ಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. आणि त्या आत्म्याला एक शरीराची गरज असते. ಅದೇ ರೀತಿ तसंच ಸಭೆಗೆ आणि मंडळीला ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಬೇಕಾಗಿರುತ್ತದೆ. तसं त्या मंडळीला इमारत ही पाहिजे. ಆಮೇಲೆ ಇವಾಗ ಏನೋ ಅನೇಕ ಸತಿಗಳನ್ನ
ಅನೇಕ ಮಾತುಗಳನ್ನ ಕೇಳಿಕೊಂಡು ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಪ್ರೀತಿಯನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅದರ ಮಕ್ಕಳಾಗಿರುತ್ತಾರೆ. आणि आम्ही कालांतराने यांचं ऐकलं त्यांचं ऐकलं ते झालं असं करून आपण विचार घेऊन प्रभूने आम्हाला जे सांगितलं पूर्वीची एक गोष्ट आहे किंवा पहिल्याची जी आमची प्रीती आहे आम्ही त्या प्रीतीपासून आम्ही वेगळे होत आहोत. ಆಮೇಲೆ ಇವಾಗ ನಾವು ಯಾರನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಲು ಹೋಗ್ತೀವಿ ಗೊತ್ತಾ? आणि आज आम्ही कोणाची कमाई करत आहोत? ನಮ್ಮ ಜನರನ್ನ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि आम्ही स्वतःच्या लोकांना कमाई करतो. ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜನರನ್ನ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि आमच्या स्वतःच्या लोकांना आम्ही कमाई करून घेतली पाहिजे. ಯಾರು? कोण? ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ರಕ್ತವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳದವರು, जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताने वेगळे केलेले आहेत. ಇವಾಗ ಅವರಿಗೆ ಅನೇಕ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳಿಕೊಂಡು ಬೇರೆ ಹೋಗ್ತಾರೆ. आणि आज ते अनेक लोकांचं ऐकून ते वेगवेगळे भटकत आहेत. ಅವರೆಲ್ಲರೂ ನಾವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಅವಶ್ಯಕತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇರ್ತೇವೆ. आणि म्हणूनच त्या लोकांना मिळवून घेण्यासाठी किंवा त्या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न आम्ही केलं पाहिजे. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ या जगामध्ये ಜ್ಞಾನ ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದ आणि ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. ತುಂಬಾ ಮುಖ್ಯವಾದದ್ದು ಜ್ಞಾನ. आणि या जगामध्ये महत्वाचं काय आहे की आपलं ज्ञान ಇಲ್ಲದ ಹೋದರೆ ಏನು ಇಲ್ಲದ ಹೋದ್ರು. आणि जर आमच्याकडे ज्ञान नसेल तर आम्ही काही करू शकत नाही. ಯಾವುದರಲ್ಲಿ ಜ್ಞಾನ? आणि कशामध्ये ज्ञान पाहिजे? ಕರ್ತನನ್ನ ದೇವರನ್ನ ತಿಳಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಂತ ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಇರಬೇಕು. आणि प्रभू कोण आहे, प्रभू कसा आहे हे समजून घेण्याचं ज्ञान आम्हाला पाहिजे. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಜ್ಞಾನ ಬೇಕು. आणि त्याच्यासाठीच आम्हाला ज्ञान पाहिजे. ದೇವರು ಹೇಗೆ ಇರುತ್ತಾನೆ, ದೇವರನ್ನ ಹೇಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಹೇಗೆ ನೋಡಬೇಕು, ಅವರನ್ನ ಹೇಗೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಅವರ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಬರ್ತಾರೆ, ನಾನು ಅವ್ರ ಜೊತೆ ಹೇಗೆ ಹೋಗ್ತೇನೆ ಅಂತ ಇದರಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಜ್ಞಾನ ಬೇಕು. आणि काय आपल्यासाठी ज्ञान का महत्वाचं आहे तर आमचा देव कसा आहे, तो कुठे आहे, आम्ही त्याला कसं भेटलं पाहिजे, आम्ही कसं त्याच्यावर चाललं पाहिजे, आम्ही काय त्याचं कसं ऐकलं पाहिजे आणि ते ऐकून आम्ही कसं काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर आम्हाला समजायला पाहिजे तर आम्हाला ज्ञान पाहिजे. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಸಭೆ आणि म्हणूनच मंडळी आहे. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಬೈಬಲ್, म्हणूनच त्याच्यासाठी पवित्र शास्त्र आहे. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ಪ್ರಾರ್ಥನೆ, आणि त्यासाठीच प्रार्थना आहे. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಾವು ಸ್ತುತಿ ಮಾಡುತ್ತೇವೆ. आणि त्याच्यासाठीच आम्ही स्तुती आराधना करतो, ಉಪವಾಸ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ, आम्ही उपवास प्रार्थना करतो, ಕಾಣಿಕೆ ಹಾಕ್ತೀವಿ आणि आम्ही आपलं अर्पण देतो. ಇದೆಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಕಾರಣಕ್ಕೆ. आणि हे सर्व काही एकाच कारणासाठी आहे. ನಾನು ನಿನ್ನೆ ಕರ್ತನನ್ನ ನಾನು ತಿಳಿದುಕೊಂಡೆ आणि काल मी परमेश्वराला ओळखलेलं आहे. ಬಟ್ ಇವತ್ತು पण आज ನಾನು ಇನ್ನೂ ಕರ್ತನನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. पण आज त्याच्यापेक्षाही जास्त मी प्रभूला मला ओळखायचं आहे. ಆಮೆನ್, आमेन, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಿನ್ನೆ ಮೊನ್ನೆ ನೋಡಿದ ತರ ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಕ್ಕೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. आणि काल परवा मी जसं प्रभूला बघितलो तसं आज मी प्रभूला बघू शकत नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया. ಕರ್ತನನ್ನ ಪೂರ್ಣವಾಗಿ ನಾವು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದರೆ आणि प्रभूला जर आम्ही पूर्णरित्या समजून घ्यायचं असेल तर ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಕು. आणि आम्ही स्वर्गातच गेलो पाहिजे. ಭೂಮಿಲಿ ಇರುವಾಗ ನಾವು ನಡೆಯಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ. का तर या पृथ्वीवर आपण ते चालू शकत नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಪರಲೋಕಕ್ಕೆ ಟಿಕೆಟ್ ವಾങ്ങಿ ಹೋದಾಗ ಆಂಡವರ ದೇವರ ನಾವು ಪೂರ್ಣವಾಗಿ ನೋಡಕ್ಕಾಗತ್ತದೆ. म्हणून आम्ही या पृथ्वीवर नव्हे तर त्या स्वर्गात जाऊन आम्ही देवाला पूर्णपणे बघू शकतो. ಆಮೆನ್. ಸೊ ಒಂದು ದಿನ 100% ಪರಿಪೂರ್ಣವಾಗಿ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಟು ಸ್ಟ್ರೈಟ್ ದೇವರನ್ನ ನೋಡಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ. आणि एक दिवस आम्ही देवाला पूर्णरित्या आमच्या डोळ्याने आम्ही प्रभूला बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत. ಆ ಒಂದು ದಿವಸಕ್ಕಾಗಿದೆ. आणि त्या एका दिवसासाठी ನಾವು ಭೂಮಿಲಿರುವ ಕಾಲವೆಲ್ಲ ದೇವರನ್ನ ನಾವು ಹೇಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ಒಂದು ಪ್ರಯಾಸ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಓಡುತ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. आणि म्हणूनच आम्ही त्या दिवसाकडे जाण्यासाठीच आम्ही रोज आणि रोज आम्ही प्रभूला आम्ही कसं भेटावं, प्रभूला आम्ही कसं बघावं हे रोज आणि रोज आम्ही प्रयत्न केलंच पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हल्लेलूया. ಕರ್ತನನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಬೇಕು. ದಿನ आणि रोज आम्ही प्रभूला आम्ही रोज चांगलं पाहिजे. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಗೊತ್ತು, ಇಂಡಿಯಾ ದೇಶ ಯಾಕೆ ಲೋಕದ ಲೆವೆಲ್ ಫೇಮಸ್ ಆಗೋದು
ಅಯ್ಯ ಅವರು DGS ಅಂಕಲ್ ಅವರು, DGS ದಿನಕರನ್ अंकल ಅವರು. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की म्हणजे भारतात नाही भारताच्या बाहेर देखील त्या व्यक्तीला ओळखतात. तुम्ही DGS दिनाकरन त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. ಅವರು ಒಂದು ದಿನ ಮೆಸೇಜ್ ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. आणि एक दिवस ते संदेश सांगत असताना असं विचारले, ನಾನು ಎಲ್ಲ ವಾರಗಳು ಹೋಗಿ ಕರ್ತನಿಗೆ ಸುವಾರ್ತೆ ಸಾರ್ತೀನಿ, ಪ್ರಸನ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಾನು ಏನೇನೋ ದೇವರಿಗೆ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಬರುತ್ತೇನೆ. आणि मी रोज जाऊन मी देवाची सुवार्ता करतो, देवाची प्रार्थना करतो आणि देवासाठी मी भरपूर असं एक काम करतो. पण रविवार ಬಂದ್ರೆ पण रविवार ज्या दिवशी येतो आय विल द चर्च, आणि त्या दिवशी मी फक्त मंडळीमध्ये जाऊन मला माझी वेळ देतो. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಏನೋ ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಅವರಿದ್ದರೂ ಕೂಡ ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ನ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಇದೆ, ಡಾಕ್ಟರ್ DGS ದಿನಕರನ್ अंकल. आणि इतर दिवसामध्ये बाहेरच्या देशात असू देत, कुठेही असू देत, पण रविवारचा दिवस ते आपली मंडळी सोडून कुठं जायचे, त्यांनी मंडळीमध्ये राहणारे असे एकमेव असे पालक आहेत. ಅವ್ರ ತರ ಸೇವೆ ಮಾಡಿದ ವ್ಯಕ್ತಿನ ನಾನು ನನ್ನ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅವರಿಗಿಂತಲೂ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿ ನಾನು ನೋಡಿಲ್ಲ. आणि त्यांच्यासारखं सेवा करणारा व्यक्ती आजपर्यंत मी माझ्या जीवनामध्ये कधीच कुणाला बघितलं नाही. फेमस फिगर, आणि म्हणजे चांगली ती व्यक्ती आहे. इंटरनॅशनल लेवल, वर्ल्ड लेवल फेमस फिगर डॉक्टर DGS दिनकरन अंकल. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक गाजलेले ती व्यक्ती आहेत. ಅಂದ ವ್ಯಕ್ತಿ आणि तसला व्यक्ती ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಆದ್ರೆ ಒಳಗಡೆ ಚರ್ಚಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಬೇಕಂತ ಜ್ಞಾನ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आणि अशा व्यक्तीला किती दिवस तुम्ही बाहेर असला तर रविवारच्या दिवसामध्ये तुमच्या मंडळीमध्ये पाहिजे असं ज्ञान देणारा आमचा महान परमेश्वर आहे. ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಎಷ್ಟೋ ಕೋಟಿಗಳಲ್ಲಿ ಫೇಮಸ್ ಆಗಿದೆ. आणि त्यांची मंडळी कितीतरी कोटी लोकांच्या मध्ये त्यांची मंडळी म्हणजे नावाजलेली आहे. ಏನೇ ಆದರೂ ಸರಿ, काही जरी होते, ರವಿವಾರ ಆದರೆ ನಾನು ಕರ್ತರನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಲಯದಲ್ಲಿ ನಾನು ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೀನಿ. आणि किती काम असेल काही असू देत, पण रविवारच्या दिवसामध्ये माझ्या मंडळीमध्ये जाऊन मी माझी सेवा करावी असं त्यांची मोठी इच्छा आहे. ಆಮೇಲೆ ಇದೆ ವಾಕ್ಯ ಹೇಳುತ್ತದೆ, ಸಣ್ಣದಲ್ಲಿ ನಾವು ನಂಬಿಕೆಸ್ತನ ಕಾರಣ ಇರಬೇಕು. आणि म्हणूनच देवाचं वचन सांगतं की आम्ही छोट्याच्या गोष्टीमध्ये आम्ही प्रामाणिक पाहिजे. ದೇವರು ಏನು ಹೇಳಿದ್ರು ನಮ್ಮ ಹತ್ರ, आणि देवा मला काय सांगितलं, ಒಂದು ದಿವಸ ನನ್ನ ಸಮುಖಕ್ಕೆ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿ ಅಷ್ಟೇ. आणि देवाने एक छोटीशी गोष्ट मला सांगितलं की तुम्ही फक्त एक दिवस तुम्ही माझ्यासाठी माझ्या जवळ येऊन बसा. ಬಾ, ಏನೂ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಕರಿತೀನಿ ಬಾ. आणि काही जर नाही म्हटलं तरी मी तुला बोलवतो, ये. ओनली वन डे, आणि फक्त एक दिवस ಬಂದಿದೆ. आणि या तुम्ही मंडळीमध्ये, ಆ ದಿವಸ ನನಗೆ ಕೊಡು. आणि हा दिवस तू माझ्यासाठी दे. ಅದೇನೆ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ನಾವು ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ, ದೇವರು ನಾವು ಕೊಡುವಂತ ಸಣ್ಣ ಒಂದು ವಿಷಯ, ಸಣ್ಣದಲ್ಲಿ ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಲ್ಲಿ ನಾವು ನಂಬಿಕೆಸ್ತರಾಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ ಫಸ್ಟ್ ವೀಕ್ಲಿ ಒನ್ ಡೇ ನಾವು ಯಾರಿಗೂ ಕೊಡಬಾರದು. आणि म्हणूनच जर आम्ही देवाच्या बरोबर आम्ही प्रामाणिक आहोत किंवा देवाबरोबर आम्ही विश्वासपणाने वागत असो, तर आम्ही काय केलं पाहिजे की या 6 दिवसातून, आणि 6 दिवसातून तो पहिला दिवस येतो, तो पहिला दिवस म्हणजे रविवार, आम्ही तो रविवारचा दिवस आम्ही प्रभूसाठी दिलाच पाहिजे. ನಾನು ಒಂದು ಚರ್ಚ್ ಪಾಸ್ಟರ್ ಆಗಿರ್ತೀನಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳಿಲ್ಲ. आणि बाबा मी काय एका मंडळीचा मी पालक आहे म्हणून तुम्हाला सांगतो असं काय भाग नाही. स्टिल आय एम द बिलीवर टू द गॉड. आणि मी प्रभूमध्ये नेहमी एक विश्वासू माणूस आहे. हालेलुया ಹಾಲೆಲೂಯಾ ಹಾಲೆಲೂಯಾ. ಆಲಯ ಒಳಗಡೆ ಸಭೆ ಒಳಗಡೆ ಬಂದರೆ ನಾನು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸಿನೇ. आणि मी माझ्या देवाच्या मंदिरामध्ये आलो आणि देवाच्या मंडळीमध्ये आलो तर मी एक साधा विश्वासूच आहे. ಆಮೆನ್. ಈ ವಿಶ್ವಾಸಿನ ನಾನೇ ದೇವರು ಕರೆದಿದ್ದಪ್ಪ, ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡ ಬಾ ಅಂತ ದೇವರು ಏನೋ ಒಂದು ಬೋಧಕನು ಅಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸ್ಟೇಟಸ್ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು, आणि जसं मी मंडळीमध्ये यायला लागलो तसं प्रभू मला बोलला की तू मी बोललेल्या गोष्टी तू त्यांना बोल. म्हणून प्रभू काय केलं की मला एक बोधक म्हणून मला निवड केला आणि तोबा केला. पास्टर, रेव्हरंड, अपोस्टल ಎಲ್ಲ ಓಕೆ.
आणि पालक रेव्हरंड किंवा प्रेषित हे सगळे बरोबर आहेत. ಇದೆಲ್ಲ ದೇವರು ನಮಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. आणि हे सगळ्या देवाने दिलेल्या गोष्टी आहेत. ಅದು ನಾವು ದೇವರಿಗೆ ಯಾವತ್ತು ನೆಲೆಯಾಗಿರುವುದು ಒಂದೇ ಒಂದು ಸ್ಟೇಟಸ್. पण मी प्रभूवर राहण्याची एकच गोष्ट आहे, ವಿಶ್ವಾಸಿನೇ. ते म्हणजे मी विश्वासी म्हणून. ನಂಬಿಕಸ್ಥರೇ आणि विश्वासोच ಕರ್ತನಿಗೆ ನಂಬಿಕಸ್ಥರಾಗಿರಬೇಕು. आणि देवाला मी विश्वास म्हणून. हालेलुया 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 हालेलुया. ಆಮೆನ್ आमेन ಆಮೆನ್ आमेन. ಹೃದಯದಿಂದ ಆಮೆನ್ ಅಂದಿರಾ ಬಾಯಿಂದ ಆಮೆನ್? आणि तुम्ही हृदयापासून आमेन म्हणत आहात की उगाच? ದೇವರು ನೋಡುತ್ತಾರೆ. कारण तुम्ही तुमचा देव पालन करतो. ಈ ವಾರ ಫ್ರೀ ಏನೋ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಕೆಲವರು. आणि या आठवड्यात मी बाबा माझं काही काम नाही म्हणून मी आली आठवड्यात. ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಕ್ ಸಂडे ತಾನೇ ನಮಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಲಾಸ್ ಇರುತ್ತೆ. आणि पुढच्या आठवड्यामध्ये रविवारच मला विशेष माझी क्लास आहे. नर्स मारला डॉक्टर संडे ताने स्पेशल आಗಿ ಕರೀತಾರೆ. आणि जे आमच्यामध्ये नर्सेस आहेत त्यांना डॉक्टर बरोबर रविवारच्या दिवशी मुद्दामून बोलून घेतात. बिझनेस ಮಾಡೋದು ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ ಸಂಡೇ ತಾನೆ ಫ್ರೀ ಆಗ್ತಾರೆ, ಅವಾಗ ತಾನೆ ನಮಗೆ ಕರೀತಾರೆ. आणि जे व्यापार करत आहेत, जे व्यवसाय करत आहेत, त्यांना ज्यांचे मोठे अधिकारी असतात किंवा त्यांचे जे संपर्कात असतात ती लोक रविवारी सुट्टी असल्यामुळे त्यांनी त्या दिवशी त्यांना मुद्दा बोलवून घेतात. ಅವಾಗ ನಾವು ಏನು ಮಾಡೋದು? मग त्यावेळी काय करायचं? ಏನು ಮಾಡೋದು? काय करायचं त्यावेळी? ಅದನ್ನ ನಾವು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. आणि हेच आमचं दिनचर्या आहे. ಒಂದೇ ಮಾತು. आणि एक गोष्ट आहे, ದೇವರು ನನ್ನ ಹೃದಯನ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. मग त्यावेळी देव माझं हृदय पाहत आणि देव माझं हृदयाला बघितलेलं आहे. ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತು ನಾನು ಹೇಗೆ ಇರ್ತೇನೆ ಅಂತ. ನನ್ನ ಹೃದಯನ ದೇವರು ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. आणि मी कसा आहे हे माझा देव माझं हृदय पाहून बघतो. ಇದನ್ನ ಹೇಳಿ 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 ಅನೇಕ ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿ ಚರ್ಚೆ ಬಿಟ್ಟು ಎಸ್ಕೇಪ್ ಆಗಿರುತ್ತಾರೆ. आणि ही गोष्ट सांगून 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 अनेक लोक प्रार्थना सोडूनच गेलेले आहेत, प्रार्थनेमध्ये परत येतच नाही. ದೇವರು ನಿಜವಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾನೆ. आणि परमेश्वर खरंच आम्हाला बघत असतो. ಅವ್ರು ಯಾವುದು ಕಣ್ಮುಚ್ಕೊಂಡು ಇರುವುದಿಲ್ಲ. आणि त्यांनी कधीही आपले डोळे झाकत नाहीत. ರಾತ್ರಿ ಹಗಲು ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆದುಕೊಂಡು ನನ್ನ ಒಂದು ಮಕ್ಕಳನ್ನ ಕಾಪಾಡಿಸಿ ಒಬ್ಬರು ದೇವರು ಮಾತ್ರನೇ, ತಾಯಿ ತಂದೆ ಕೂಡ ಇರುವುದಿಲ್ಲ. आणि रात्र दिवस तो स्वतःचे डोळे उघडे ठेवून आमचं रक्षण करतो, आम्हाला तो सुरक्षा प्रदान करतो. आणि हे आमचे स्वतःचे आई वडील देखील असं रात्र दिवस आपल्याला असं करू शकणार नाही. ಯಾವಾಗಲೂ ದೇವರು ಕಣ್ಣನ್ನು ತೆರೆದುಕೊಂಡು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ಹೇಗಿರುತ್ತಾರೆ, ಹೇಗೆ ಹೋಗ್ತಾರೆ, ಏನ್ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಅಂತಾನೆ ದೇವರು ನೋಡುತ್ತಾನೆ ಇರ್ತಾನೆ. आणि रात्र दिवस तो स्वतः जागे राहून माझी मुलं काय करत आहेत, कुठं आहेत, कुठल्या संकटात गावत आहेत किंवा त्यांची परिस्थिती काय आहे तो आपले डोळे उघडे ठेवून रात्र दिवस तो आमच्याकडे बघत असतो. ಅದೇ ಸಮಯ पण त्याच वेळेमध्ये ಮಕ್ಕಳು माझी मुलं ಒಂದು ದಿನ आणि एक दिवस ಏನೇ ಆದರೂ ಸರಿ काही सुद्धा होऊ नये, ನೋ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್. आणि मी तडजोड करणार नाही. ನೋ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್. मी तडजोड करणार नाही. ಓನ್ಲಿ ಫಾರ್ ಇನ್ ದ ಚರ್ಚ್ ಆನ್ ದಟ್ ಡೇ. आणि मी त्या दिवशी मंडळीमध्ये उपस्थित असणार. ಬಿಟ್ಟು ಕೊಡ್ರಿ. आणि तुम्ही सोडून द्या. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಆಮೇಲೆ ದೇವರು ನಮಗೆ ಎಷ್ಟು ನಂಬಿಕೆಸ್ಥರಾಗಿರುತ್ತಾನೆ ಅಂತ ನಾವು ಗುರುತಾಗುತ್ತದೆ. आणि त्यावेळी प्रभू आमच्याशी किती विश्वासपणाने आहे किंवा तो आमच्या किती प्रेमी करतो हे प्रभू आम्हाला दाखवून देईल. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ನಾನು ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ನನ್ನ ರೂಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದೆ. आणि मी रात्री रूममध्ये बसून प्रार्थना करत होतो. ನಾನು 2 ಗಂಟೆಗೆ ಮಲಗಿದೆ. आणि मी रात्री 2 वाजेपर्यंत 12 ಕಾಲಕ್ಕೆ ಮಲಗಿದೆ. आणि मी रात्री 12 वाजता झोपलो. ಕರೆಕ್ಟ್ 2:45 ದೇವರು ಎಬ್ಬಿಸ್ಬಿಟ್ಟು आणि बरोबर 2 वाजता प्रभूने मला उठवलं. ಸಾಕು ನಿದ್ದೆ ಮಾಡಿ ಎದ್ದು आणि आता उठ, झोपलेलं पुढे झालं. 12:45 ನಾನು ಊಟ ಮಾಡಿಕೊಂಡು 10:00 ನಾನು ಹೋಗಿದ್ದೀವಿ. आणि आम्ही रात्री जेवण करून रात्री 10:30 11 वाजता आम्ही आलो. ಅದುವರೆಗೂ ತಾನೇ ನಾನು ಸೆಪರೇಟ್ ಆಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದ್ದೆ. ದೇವರು ಕೊಡು ಅಂತ. आणि प्रभू संदेश मला दे, संदेश मला दे असं मी प्रार्थना करत होतो. ಮತ್ತೆ 2:45 ಎದ್ದುಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಪ್ರೇಯರ್ ಶುರು ಮಾಡಿದೆ. आणि रात्री 12 वाजता झोपून परत मी रात्री 2 वाजता उठलो आणि परत प्रार्थना चालू करायला चालू केलो. ಸಭೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದ ದೇವರೇ, ಸಭೆ ಮಕ್ಕಳನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿದ ದೇವರೇ, ಅವರ ಕುಟುಂಬವನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿದ ದೇವರೇ,
ಅವ್ರಿಗೆ ವಾಕ್ಯನ ಕೊಡು ದೇವರೇ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. आणि मी रात्री 2 वाजता उठून मी मंडळीसाठी, मंडळीच्या लोकांसाठी, प्रबुद्ध मंडळीच्या लोकांना आशीर्वादित कर, त्यांच्या कुटुंबाला आशीर्वादित कर आणि मंडळीला कोण म्हणतो आशीर्वादित कर, असं मी देवाकडे प्रार्थना करत होतो. ಆ ವಾಕ್ಯ ಈ ವಾಕ್ಯ ಆ ವಾಕ್ಯ ಈ ವಾಕ್ಯ ಲೆಫ್ಟ್ ರೈಟ್ ಸ್ಟ್ರೈಟ್ ಅಂತ ಇದೆಲ್ಲ ಓಡ್ತಾ ಇದೆ. आणि ते वचन हे वचन ते वचन असं माझ्या चोही बाजूला ते वचन पडत होतं. ಕೊನೆವರೆಗೆ ವಾಕ್ಯ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि शेवटपर्यंत मला काही वचन आलंच नाही. ನಾನು ನನ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಹೇಗಿದೆ आणि माझं स्वभाव काय आहे, ಒಂದು ಕಡೆ ಸೇವೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ 10 ದಿವಸ ಮುಂಚೆ ಮೆಸೇಜ್ ಪ್ರಿಪೇರ್ ಮಾಡೋ ವ್ಯಕ್ತಿ ನಾನಲ್ಲ. आणि मी एका ठिकाणी प्रार्थनेला जात आहे किंवा एका ठिकाणी वचन देण्यासाठी जात आहे, तर त्याच्या पूर्वी मी 10 दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी मी त्याच्यासाठी वचन तयार करतो असं नव्हे. ಆ ತರ ಅಲ್ಲ. अशा ರೀतीने मी काही करत नाही. ಬೆಲೆಗೆ ಕೊಡಬೇಕಾದ್ರೆ ರಾತ್ರಿ ದೇವರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. आणि ज्यावेळी मला सकाळी उठून एका मंडळीमध्ये वचन शिकवायचं आहे, तर मी काय करतो, त्याच्या आदल्या रात्री मी प्रभू समोर बसतो. ದೇವರೇ ಮಾತಾಡಪ್ಪ ಅಂತ. आणि प्रभू त्या मंडळीसाठी माझ्याशी बोल. ಅದು ಹಂಗೆ ದೇವರ ಆತ್ಮರಿಗೆ ಇದನ್ನು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಬೇಕು. आणि असंच आम्ही आत्मिकरित्या आम्ही ते अभ्यास केलेलो आहोत. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಗರಂ ಗರಂ ಕೊಡಬೇಕಿಲ್ಲ. कारण माझ्या मुलांना नेहमी मी ताजं गरम गरमच द्यावं. हालेलुया. ಹಾಗಾದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ತಂದೆಯೆಲ್ಲ ಬೆಳೆಸಿದರು. आणि असंच आपल्या आई वडील करतात ना, आम्हाला काय करतात, गरम गरमच खायला देतात. ಆರಿ ಹೋಗಿದ ಊಟನೇ ನೀವು ಕೊಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ನಡೆಸಿದ್ದೀರಾ. आणि शिळत आलेलं किंवा थंड झालेलं अन्न देऊन आम्ही त्या मुलांना पण हे करतो का? हालेलुया. 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 ನಾನು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ದೇವರಿಗೆ ಏನು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. आणि मी प्रार्थना करत आहे, देव माझ्याशी काहीच बोलला नाही. ಮತ್ತೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಬ್ರದರು आई ಅಮ್ಮ ಅವರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡಿದ್ವಿ. आणि सकाळी उठून आम्ही मी पास्टर आणि आई आम्ही तिघं मिळून प्रार्थना करत होतो. ಅವಾಗ आणि त्यावेळी ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಸಣ್ಣದಾದ ಮಾತು ಬಂದಿತ್ತು. आणि त्यावेळी माझ्या हृदयामध्ये एक छोटीशी वाक्य आली. ನೀವು ಸಭೆ ಒಳಗಡೆ ಕಾಲಿಡುವಾಗ ನಾನು ಮಾತನಾಡ್ತೀನಿ ಅಂತ. आणि तू जा मंडळीमध्ये, ज्यावेळी तू मंडळीमध्ये पाय ठेवशील त्यावेळी मी तुझ्याबरोबर बोलेन. हालेलुया. 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 ಎಂತ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ದೇವರು ನಮ್ಮ ದೇವರು. बघा किती चांगला आमचा देव आहे. ಆಮೇಲೆ ಅವರ ಹಾಗೆ ನಾವು ಯಾರು ಇರುವುದಿಲ್ಲ. आणि त्याच्यासारखं आम्ही कोणी असू शकणार नाही. ಯಾರು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಇರಕ್ಕೆ या ಆಗುವುದಿಲ್ಲ. जनावर असं म्हणूनच येत नाही. ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ म्हणूनच ಇಡೀ ಲೋಕವನ್ನೇ ನಂಬುತ್ತದೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹಾಗೆ ಯಾರು ಪ್ರೀತಿಸುವುದು ಒಬ್ಬನೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಇಡೀ ಲೋಕದ ಅವರನ್ನು ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು. आणि पूर्ण जगत म्हणतं की प्रभू येशू ख्रिस्तासारखं या जगामध्ये कोणी दुसरा नाही. हालेलुया. हालेलುಯಾ. हालेलुಯಾ. हालेलुಯಾ. ಒಂದು ವಾಕ್ಯವನ್ನು ನಾನು ತಗೊಂಡು आणि म्हणून एक वचन आम्ही आज बघणार आहोत. ನೀತಿ ಜ್ಞಾನೋಕ್ತಿ 14ನೇ ಅಧ್ಯಾಯ. आणि ಪ್ರಾವರ್ಬ್ಸ್ 14. नीतिसूत्र ನೀತಿ ಸೂತ್ರ पहिला वाक्य 14ನೇ अध्याय. नीतिसूत्र 14 अध्याय आणि पहिलं वचन. प्रत्येक सुंदर स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते काढून टाकते. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಓದಿದ್ದೀರಾ? सर्वजण वाचला का? ಎಲ್ಲರೂ ತೆಗೆದಿದ್ದೀರಾ? सगळेजण काढला का? ಎಲ್ಲರೂ ವಾಕ್ಯ ಓದ್ತೀರಾ? सर्वजण वचन वाचताना ತಿರುಗವರು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ आणि जोरात पुन्हा ते वाचूया. प्रत्येक सुंदर स्त्री आपले घर बांधते, पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते काढून टाकते. सगळ्यांनी वाचा, सगळ्यांनी मिळून वाचा, सगळ्यांनी मिळून सगळेजण. ಆಮೇಲೆ ಹಾಲೆಲೂಯಾ. ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ ತನ್ನ ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟುತ್ತಾಳೆ. आणि इथे सांगितलंय की शुद्ध स्त्री काय करते की आपलं घर बांधते. ಆಮೇಲೆ ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಯಾರು ಮನೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ ಆಗುದಿಲ್ಲ ರೀ. आणि कोणही असं म्हणू शकत नाही की मला घर नाही. ಬುದ್ಧಿವಂತರು ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. का तर शुद्ध व्यक्ती काय करतो की घर बांधतो. ಅವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತು आणि त्यांना माहिती आहे
ಮನೆ ಹೇಗೆ ಕಟ್ಟಬೇಕಂತ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ. आणि घर कसं बांधावं हे त्यांना माहित होतं. Hallelujah. 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 ಬುದ್ಧಿ ಒಂದು ಸ್ತ್ರೀಗೆ ಒಂದು ಸುಂದರವಾದದ್ದು ಏನಂದ್ರೆ, आणि शुद्ध स्त्रीला काय सुंदरता आहे, ಅವಳಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನ ಮಾಡಿ ಮುಗಿಸುವುದೇ ಸುಂದರವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि तिला जी जबाबदारी मिळते ती जबाबदारी ती पूर्ण करूनच थांबते, म्हणून तिला ती सुंदरता आहे. Hallelujah. Hallelujah. ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ದೇವರು ಏನು ಕೊಡುತ್ತಾನೋ, आणि प्रभू त्यांच्या हातात जे काही देईल, ಯೇಸು ನಾನು ಮುಗಿಸಿದ ದೇವರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ಫಿನಿಶ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟೆ. आणि ती स्त्री म्हणते प्रभू जे काही तू माझ्या हातात दिलास ते मी पूर्ण करते. ಅದು ಮುಗಿಸುವವರೆಗೂ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ರು ಅದು ಇಲ್ಲ. आणि जोपर्यंत ते कार्य संपत नाही तोपर्यंत ती स्त्री कधीच थांबत नाही, ನಿದ್ದೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ, झोपत नाही, ಏನಾದರೂ ಸರಿ काही होऊ दे ನಾನು ಕೊಟ್ಟಿದ್ದನ್ನ ಮಾಡಿ ಮುಗಿಸಬೇಕು. आणि जे काही देवाने मला दिलेलं आहे ते मी करून संपवणार आहे. Hallelujah. ಅದೇ ಬುದ್ಧಿ. आणि हेच चांगली बुद्धी आहे. Understanding is most important in our spiritual life. आणि समजूतदारपणा आमच्या आत्मिक जीवनासाठी ते खूप महत्वाचा भाग आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ದೇವರ ವಾಕ್ಯವನ್ನು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि देवाचं वचन आहे त्याला आम्ही समजून घेतलं पाहिजे. ಇದು ಜ್ಞಾನವಂತ ವ್ಯಕ್ತಿಯ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಾರೆ. आणि खरोखरच ते देवापासून त्यांना ते ज्ञान मिळालं आहे हे त्यांच्यापासून हे घडत असतं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ಸೊ ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ आणि शुद्ध स्त्री ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟುತ್ತಾಳೆ. आणि ती काय करते, आपलं घर बांधते. ಆಮೆನ್. आमेन. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ಏನೇ ಆದರೂ ಸರಿ, काहीही होऊ दे ನೋ ಕಾಂಪ್ರಮೈಸ್. आणि ती तडजोड करत नाही. ಆಮೆನ್. आमेन. Hallelujah. हालेलुया. ಎಷ್ಟು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಬರಲಿ, आणि कितीही मध्ये काम येऊ दे, ಏನೇನೂ ಆಗಲಿ, काहीही होऊ दे, ಮನೆಯನ್ನು ಅವರು ಕಟ್ಟುತ್ತಾರೆ. आणि तिचं जर घर ती बांधायचं असेल तर ती घर बांधणंच मोकळं होतं. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ಅವ್ರ ಮನೆ ಅಂದರೆ आणि त्याचं घर म्हणजे ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಆತ್ಮರಿಗೆ ಜೀವನ. आणि आमचं स्वतः आत्मिक जीवन आहे. ಆಮೆನ್. आमेन. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. ಇವೆಲ್ಲ ಇಂಡಿವಿಜುವಲ್ ಹೌಸ್ ಅಂತ ಅನ್ಬಾರದು. आणि तुम्हाला असं वाटतं की आमचं घर असेल ಅಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ನಮ್ಮ ಸ್ವಂತ ಮನೆ ಅಂತ ಅನ್ಬಾರದು. आणि जे आपण अपार्टमेंट मध्ये राहतो ती आमचं स्वतःच घर असं म्हणून नये. ಇದೆಲ್ಲ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಹೇಳಿಕೊಡ್ಬೇಕು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತದೆ. आणि हे करण्यासाठी बाबा आम्ही तुम्हाला सांगून द्यावं असं काही विषय नाही, कारण तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही तुमच्या घरासाठी काय करता. ಅದು ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್. हे आमचं एक दैनंदिन जीवन आहे. ಯಾರು ಬೇಕಾದಂತ ಮನೆಯನ್ನ ನಡೆಸುತ್ತಾರೆ. आणि कुणीही आपलं घर चालवतो. ಇದು ಯಾಕೆ ದೇವರ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೇಳಲ್ಪಡುತ್ತದೆ? आणि हे का बाबा देवाच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे. अन्य ದೇವರನ್ನ ಆರಾಧನೆ ಮಾಡುವವರು ಕೂಡ ತಮ್ಮ ಮನೆಯನ್ನ ಸುಂದರವಾಗಿ ನಡೆಸುತ್ತಾರೆ. आणि देवाची पूजा करतात, जे इतर देवाची पूजा करतात ती लोक देखील आपलं घर सुंदररित्या बांधतात, ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ते आपलं घर चांगल्या रीतीने चालवतात. ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದು ತಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಕೊಡುವುದು, ಮನೆಗೆ ಬೇಕಾದ ಮಾಡುವುದು, ಗಂಡವರನ್ನ ಕಳಿಸುವುದು, ಮಕ್ಕಳವರನ್ನ ಕಳಿಸುವುದು, ಎಲ್ಲರೂ ಮಾಡುತ್ತಾರಲ್ಲ. आणि सकाळी लवकर उठून त्यांचं दैनंदिन काम करून आपल्या मुलांना उठवून त्यांची तयारी करून आपल्या पतीला उठवून त्याची तयारी करून ते सगळं त्यांना पाठवून देण्यापर्यंत सगळे काम ते चोखीने करतात. ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಯಾಕೆ ದೇವರ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬರೆದುಬಿಟ್ಟು ದೇವರು ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಕೈಗೆ ಇದನ್ನ ಕೊಡಬೇಕು? आणि का बाबा परमेश्वर प्रत्यक्षात लिहून तो आमच्या हातामध्ये हे वचन देत आहे. ಆ ಮನೆ ಯಾವ ಮನೆ? आणि ते घर कोणतं आहे? ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮನೆ. आणि ते तुझ्या तारणाचं घर आहे. ನಿನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಜೀವನ ಮನೆ. आणि तुझ्या तारण मिळालेलं जीवनाचं घर आहे. ಯೇಸು ಶಿಲುಬೆಯಲ್ಲಿ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವವನ್ನು ಕೊಟ್ಟು आणि येशू ख्रिस्ताने त्या घरासाठी जे रक्त सांडले ते घर आहे. ನೀನು ನಾನು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ ರಕ್ಷಣೆಯ ಜೀವನವೇ ಮನೆಯಾಗಿರುತ್ತದೆ. आणि तुम्ही मिळून ते परमेश्वराच्या तारणामध्ये जाऊन आम्ही जे मिळवलेलं घर आहे ते घर आहे. ಆ ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಮುಗಿಸಬೇಕು. आणि ते घर आम्ही बांधून पूर्ण केलं पाहिजे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಯಾವಾಗ ಮುಗಿಸುವುದು? आणि ते घर कधी संपवायचं? ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಕಾಲಗಳು ಕೊನೆ ಕಾಲಗಳು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಇರುವುದವರೆಗೂ ನಾವು ಮಳೆ ಮುಗಿಸಾಗುವುದಿಲ್ಲವೇ? आणि जोपर्यंत आमचा शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत ते घर बदल होत नाही. ಯಾವಾಗ ದೇವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಾವು ಸೇರ್ತೀವೋ ಆವಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಕಾಲ ಮುಗಿದು ಹೋಗುತ್ತೆ. आणि ज्या वेळी आम्ही देवाजवळ जाऊन तुम्हाला तो देवाकडे आम्ही परत जातो त्यावेळी ते घर आमचं बांधण्यात येतं. हल्लेलुया.
ದೇವರು ಮಕ್ಕಳನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. म्हणूनच प्रभू आपल्या मुलांना ओळखतो. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆಲಯ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟಿದೆ. म्हणूनच हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಮ್ಮ ದೇವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಸರಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿ ಮುಗಿಸುವವರೆಗೂ, ದೇವರನ್ನ ನೋಡುವುದವರೆಗೂ ನಾವು ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀಯಾಗಿ ಇರಬೇಕಾಗಿದೆ. ದೇವರನ್ನ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ. आणि जोपर्यंत शेवटचा स्वभाव संपत नाही, जोपर्यंत देवाकडे जात नाही, तोपर्यंत आम्ही घर बांधत नाही, तोपर्यंत आम्ही एक शून्य स्त्री म्हणूनच राहिलं पाहिजे. ಆಮೆನ್. ಎಷ್ಟೋ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಬರಲಿ, ಎಷ್ಟೋ ಏನೇನು ಬರಲಿ, आणि किती त्रास होते, किती संकटे होते, ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲ್ ಆಗಿ ಸಭೆ ಒಳಗಡೆ ಬಂದು ಆರಾಧನೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮಾಡಲೇಬೇಕು. आणि प्रत्यक्षरित्या आम्ही मंडळीमध्ये येऊन आम्ही त्याची आराधना केलीच पाहिजे. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಕಾದೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ತಗೋತಾರ. आणि एबीसीडी शिकणारा मुलगा डायरेक्ट तो आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण करतो का? ನೋ ನೋ. ನಮ್ಮ ಜೀವನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಬಿಡುವುದು ಸಭೆಯೇ. आणि आमच्या जीवनाची सुरुवात ही मंडळीपासूनच होते, ಮುಗಿಸುವುದು ಸಭೆಯೇ. आणि त्याला संपवते देखील मंडळीच. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಸರಿಯಾಗಿದೆ ಪರಲೋಕದೊಳಗೆ ಸೇರಿಸುವುದು ಆತನ ಸಭೆಯಾಗಿರುತ್ತದೆ. आणि एका मनुष्याला स्वर्गामध्ये पोहोचवण्याचं काम किंवा स्वर्गामध्ये आपलं घर बांधण्याचं काम कोण करतं, तर ते म्हणजे प्रामुख्याने मंडळीच आहे. ಆಮೆನ್. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಒಂದು ವಾರ ನಾನು ಬಿಡಾದೆ ಸರಿಯಾಗಿ ನಾನು ಸರ್ವಿಸ್ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಯಾರು ಹೇಳುತ್ತಾರೆ ಅವರೇ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿ ಮುಗಿಸುತ್ತಾರೆ. आणि जो कोणी म्हणतो की मी रविवारची प्रार्थना काही होते, कितीच वाईट परिस्थिती होते, पण ती चुकवणार नाही, नेहमी मी त्या मंडळीमध्ये येणार, नेहमी ती प्रार्थना करणार आणि कधी मी या मंडळीमध्ये चुकून जाणार नाही, असं जो कोणी विचार करतो तोच आपल्या स्वर्गामध्ये आपलं घर बांधतो. ಅವರೇ ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ. आणि तीच सुद्धा स्त्री आहे. ಸ್ತ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಪುರುಷರಿಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ನಬೇಡಿ. आणि हे फक्त स्त्रियांसाठी सांगितलं आहे, पुरुषांसाठी असं तुम्ही समजून घेऊ नका. ಸ್ತ್ರೀ ಅಂದ್ರೆ आणि स्त्री म्हणजे ಆತ್ಮರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇನ ಅರ್ಥ. आणि आत्मिकरित्या आम्ही सगळे एकच आहोत. ಆತ್ಮಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಸಭೆಯಾಗಿ ಹೇಳಬಹುದು, ಪಟ್ಟಣ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು. आणि आत्मिकरित्या आम्ही त्याला मंडळी म्हणू शकतो किंवा एक शहर म्हणू शकतो. ನಮ್ಮ ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡುವಾಗ ಅನೇಕ ದೇವರು ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಸ್ತ್ರೀ ಎಂಬುದು ಒಂದು ಸಭೆಯಾಗಿರುತ್ತದೆ, ಒಂದು ಪಟ್ಟಣವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही बघू शकतो की त्या ठिकाणी मंडळीला आणि एका शहराला काय म्हटलंय, स्त्री म्हणून संबोधलेलं आहे. ಅದು ಒಳಗಡೆ पुरुषರು ಇರ್ತಾರೆ, ಸ್ತ್ರೀಯರು ಇರ್ತಾರೆ. आणि त्या मंडळीमध्ये किंवा त्या शहरामध्ये स्त्री पण आहेत आणि पुरुष पण आहेत. ಸೊ ಇಬ್ಬರಿಗೂ ಸೇರಿದೆ आणि त्या दोघांना मिळूनच ಈ ವಾಕ್ಯ ಹೇಳப்படுது. आणि ते वचन सांगितलेलं आहे. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇವರಿಗೆ ಮೊದಲಗತಿಯಾಗಿ ಇರುತ್ತೇವೆ. आणि आम्ही सर्वच आम्ही मंडळी म्हणून देवासाठी आम्ही वधू आहोत. ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇವರಿಗೆ ಮೊದಲಗತಿಯಾಗಿ ಇರುತ್ತೇವೆ. आणि आम्ही देवासाठी वधू आहोत. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದು ಗಂಡರಿದ್ದರೂ ಸರಿ, ಹೆಣ್ಣರಿದ್ದರೂ ಸರಿ, आणि ते स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, ದೇವರು ಈ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಕೊಡಪಟ್ಟಿದ್ದು ಏನೋ ಒಂದು ಸ್ತ್ರೀಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, पुरुषांना ಸೇರಿನೇ ದೇವರು ಕೊಡ್ತಾರೆ. आणि बाबा हे वचन जे आहे हे फक्त काय स्त्रियांसाठी दिले असा विषय नाहीये, तर हे पुरुषांसाठी पण हा विषय आहे. ಆಮೆನ್, ಆಮೆನ್, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ನಮ್ಮ ಮನೆಯ ನಮ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಜೀವನ ನಾವು ಕೆಟ್ಟದ ಹೋದರೆ ಯಾರು ಮುಂದೆ ಕೆಟ್ಟಕ್ಕಾಗುತ್ತೆ. आणि जर माझं जीवन किंवा माझं घर जर मी बांधू शकत नाही, तर दुसरा कोणी पण बांधू शकणार नाही. ಯಾರು ಬರಕಾಗುವುದಿಲ್ಲ. कोणी ते बांधू शकणार नाही. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಅದಕ್ಕೆ ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ ತನ್ನ ಮನೆಯನ್ನ ಕಟ್ಟಿಕೊಳ್ತಾಳೆ. म्हणून सध्या स्त्री आपलं घर बांधून घेते. ಆಮೆನ್, आमेन, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದವರು, आणि जी त्यांना ज्ञान आहे ते लोक, ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಸ್ತ್ರೀಯು आणि ज्ञान नसणारी स्त्री ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, काय करते, ತನ್ನ ಕೈಯಿಂದ ಅದನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾರೆ. आणि ते स्वतःच्या हाताने ते घराला नष्ट करतात, ಹೊಡೆದಾಕ್ತಾರೆ. आणि ते फोडून टाकते. ಯಾವ ಕೈಯಿಂದ? कुठल्या हाताने? ಸ್ವಂತ ಕೈಯಿಂದಲೇ. स्वतःच्या हाताने. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, हालेलुया. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ, ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದಂತ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳಬಾರದು. आणि म्हणूनच यालाच म्हणतात, याला बुद्धी नाही. ಬುದ್ಧಿವಂತವರಿಗೆ ಅವರಿಗೂ ವೈದ್ಯರು ಎಷ್ಟೋ ಇರ್ತಾರೆ. आणि जे सुज्ञ असतात त्यांच्यासाठी खूप वैद्य असतात. ಡಾಕ್ಟರ್ ಡೂಪ್ಲಿಕೇಟ್ ಲೂಸಿಫರ್ ಇರ್ತಾನೆ.
आणि जो स्वतःला डॉक्टर म्हणतो तो म्हणजे लुसिफर. ಆಮೇಲೆ आणि पुढे ಸತ್ರು ಸ್ವಂತ ಕುಟುಂಬದ್ದಾರೆ. आणि आपलं स्वतःचं कुटुंब हे आमच्यासाठी म्हणजे जे शुद्ध स्त्री असते स्वतःचं कुटुंब त्याच्यासाठी म्हणजे शत्रू असू शकतो. ಇದೆಲ್ಲ ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀಗೆ ಎಷ್ಟೋ ಇರ್ತಾರೆ. आणि हे शुद्ध स्त्रीसाठी कितीतरी लोक ते वैरीवर असतात. ಅದು ಬುದ್ಧಿರಾದ ಸ್ತ್ರೀಗೆ ಮೊದಲ पहिला वैरीवर ಯಾರು ಗೊತ್ತಾ? आणि जे शून्य स्त्री आहे त्याच्यासाठी पहिला शत्रू कोण माहितीये का? ಯಾರು? कोण? ಬಲಗಡೆ ಇಲ್ಲ ಎಡಗಡೆ ಇಲ್ಲ. आणि उजव्या डाव्या बाजूला नव्हे, ಎದುರುಗಡೆ ಇಲ್ಲ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲ. आणि पुढे आणि मागे नव्हे, ನಾವೇ आम्ही स्वतःच. ಅವರೇ ಅವರಿಗೆ ವೈರಿಗಳಾಗಿರುತ್ತೆ. आणि आम्ही स्वतःच आमच्या शुद्धतेला आम्ही वैरी असतो. ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದವರಿಗೆ ಅವರೇ ವೈರಿಗಳಾಗಿರುತ್ತೆ. आणि जी मूर्ख आहे किंवा अज्ञानी आहे तिला आम्ही स्वतःच काय आहोत? वैरी आहोत. ಅದಕ್ಕಾಗಿನೇ ಕಟ್ಟಿದ ಮನೆಯನ್ನ ತನ್ನ ಸ್ವಂತ ಕೈಯಿಂದಲೇ ಒಡೆದಾಕ್ತಾ. आणि म्हणूनच ती स्त्री काय करते की स्वतःच्या हातानेच आपलं घर मोडून टाकते. बुद्धिलादर डिफरंट. आणि जे ज्यांना ज्ञान आहे ते वेगळे आहेत, जे अज्ञान आहे ते वेगळे आहेत. हालेलुया. जेसीबीला ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, जेसीबी पोकलिंगला ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. आणि जेसीबी उखडण्यासाठी जेसीबीची काय गरज नाही. बुद्धी आत्मिकरित्या बुद्धी ಇಲ್ಲದ ಹೋದರೆ आणि जे आत्मिकरित्या ज्यांना बुद्धी नाही त्यांच्याकडे तुम्ही जर गेला ಅವ್ರ ಕೈಯೇ ಸಾಕಾಯ್ತು ಅವ್ರ ಕಟ್ಟಿದ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಾಕೋದು. आणि त्याचे हातच फास आहेत की त्यांनी बांधलेलं घर बांधण्यासाठी. जेसीबी ಮೋಸವಾದವಾದದ್ದು. आणि जेसीबी चालणं सुद्धा त्याच्यासाठी चुकीचं होईल. जेसीबी ಕೂಡ ಡೀಸೆಲ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. आणि जेसीबी मध्ये डिझेल घातल्यानंतर ते चालू होईल. ಈ ಕೈಗೆ ಯಾವುದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. आणि या हाताला म्हणजे मूर्खाच्या हाताला कशाची गरज नाही, ना डिझेलची ना पेट्रोलची ना कशाची. ಹೊಡೆದಾಕೋದ್ರೆ ಸೂಪರ್ ನಂಬರ್ 1 ಕರೆಕ್ಟ್ ಸೂಪರ್ ಏನಿಲ್ಲ ಹೊಡೆದಾಕ್ತಾರೆ. आणि त्यांनी फोडून टाकण्यामध्ये एक नंबर असतात, पटाई नसतात, कारण त्यांना कशाचीच गरज नसते, त्याच्यासाठी ते माहीर असतात. हालेलुया 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 हालेलुया. ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುತ್ತದೆ ಕುಟುಂಬದ ಬಗ್ಗೆ. आणि सगळ्यांना आपल्या कुटुंबाविषयी माहिती आहे. ಖಂಡಿತ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು ನಾವು ಜನರು ಕರ್ತನಿಗೆ ಸೇವೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ. आणि आमच्या कुटुंबावर तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आम्ही 4 लोक आम्ही सेवा करतो. ಸಹೋದರರು आणि फक्त भाऊ. ಗೊತ್ತಾಗಿರ್ಬೋದು. आणि तुम्हाला माहिती असेल ಆದರೂ ಕೂಡ तरी पण ಈ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ನಾವು ಬಂದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು ಹೊಂದಿದ್ದು ಸಾಧಾರಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. आणि या जागेवर येऊन थांबण्याची आम्ही असं सहजरित्या आम्ही इथे येऊन थांबतो अशाचा भाग नव्हे. ನಮಗೆ ವೈರಿಗಳನ್ನ ಯಾರೇ ಇಲ್ಲ. आणि आम्हाला वैरी दुसरा कोणी नाही. ನಾವೇ ಮತ್ತೊಬ್ಬರ ವೈರಿಗಳಾಗಿದ್ದೀವಿ. आणि आम्ही स्वतः दुसऱ्यासाठी वैरी आहोत. ಆ ತರ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. अशा रीतीने आम्ही जीवन जगलेलो आहोत. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಯಾರಿಲ್ಲ, ನಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ದೊಡ್ಡವರು ಈ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿಲ್ಲ ಅಂತ ತಿರುಗಾಡಿದ್ದೀವಿ. आणि आम्ही या जगामध्ये वावरत असताना किंवा या जगामध्ये जगत असताना आमच्यासारखं कोणीच नाही असं मी वागलोय. ನನ್ನ 3 ಅಣ್ಣ ಇರ್ತಾರಲ್ಲ, आणि जे माझे 3 भाऊ आहेत ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಣ್ಣ ಇರ್ತಾರೆ. आणि त्याच्यामध्ये एक भाऊ आहे. ಇವಾಗ ಅವ್ರ ಹೆಸರು ಅಭಿಷೇಕ್ ದೇವ. आणि आता त्याचं नाव आहे अभिषेक देवा. ಅವರು ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ವೈರಿಗಳಾಗಿ ಇದ್ದಿದ್ದರು ಗೊತ್ತಾ? आणि ते किती लोकांना वैरी म्हणून होते माहितीये का तुम्हाला? ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಕಾಲದಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ರೋಡಲ್ಲಿ ಬಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಜನರು ಮನೆಗೆ ಒಳಗೆ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. आणि जर ते रस्त्याने चालू लागले तर चांगली लोक काय करत होते, त्यांना बघून दरवाजा बंद करून आतमध्ये बसायचे, ಹೊರಗಡೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. कारण त्यांना बघून कोणीच बाहेर येत नव्हते. ಈಗ ನಮ್ಮ ಲೈಫ್ ಹೋಗ್ತಾ ಇತ್ತು. आणि आता बघा अशा रीतीने ते जीवन जगत आहे. ನಾವು ಅನ್ಕೊಂಡಿದ್ವಿ, पण आम्ही असं समजून घेत होतो ನಮ್ಮನ್ನ ಒಡೆದಾಕಿ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಯಾರಿಲ್ಲ. आणि आम्हाला मारण्यासाठी किंवा आम्हाला आमच्या विरोधामध्ये कोणच नाही. ನಮ್ಮ ದೊಡ್ಡನ ಇರ್ತಾರೆ आणि आमचे मोठे भाऊ आहेत. ಕಾಲೇಜಿಗೆ ಬುಕ್ಸ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಪಿಸ್ಟಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾರೆ. आणि जर कॉलेजला जायचं असेल तर आम्ही काय करतो की पुस्तक घेऊन जातो, पण त्यांनी बंदूक घेऊन जात होते. ಏನ್ ಬುಕ್ಸ್ ಬೋರ್ ಹೊಡಿತು, ಪಿಸ್ಟಲ್ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. आणि आता कॉलेजला काय पुस्तक धरून जायचं, आता काय करूया बंदूक धरून जायचं, बंदूक घेऊन जायचे. ದೊಡ್ಡ ರೈಟ್ ಹ್ಯಾಂಡ್ ಅಭಿಷೇಕ್ ದೇವ,
आणि आमच्या मोठ्या भावाला त्याचा उजवा हात कोण होता तर अभिषेक देवा. नी पिस्टल तगोತೀನಿ ನಾನು ಬಾಂಬ್ ತಗೋತೀನಿ. आणि तुम्ही बंदूक घ्या आणि मी बॉम्ब घेतो. ಬಾಂಬ್ ತಗೋತೀನಿ आणि मी बॉम्ब घेतो. ಏನ್ ಪಿಸ್ಟಲ್ ತಗೋತೀರಾ? ನಿಮ್ ತಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಎರಡಷ್ಟು ಇರಬೇಕಲ್ಲ ಅಂತ. आणि तुम्ही बंदूक घेतला तर तुमचा भाऊ तुमच्याशी डबल पाहिजे. मी बॉम्ब घेतो. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಂದನ್ನ आणि तो माझा तिसरा भाऊ ಅವರು ಒಂದು ಗೋಲ್ಡ್ ಪ್ಯಾಲೇಸ್ आणि ते नुसतं सोन्याचं हे होते ते ಹೊರಗಡೆ ಬಂದರೆ ಬಂಗಾರ ಅಂಗಡಿ ಕೂಡ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಬೋದು ಅವ್ರ ಹತ್ರ ಹಿಂಗೆ आणि ते बाहेर आले की तुम्हाला असं वाटेल की त्या सोन्याचं काय एवढं सोनं असेल तेवढं ते चांगलं सोनं असायचं. ಅವ್ರ ತಮ್ಮ ಇವ್ರಿಗೂ ತಮ್ಮನಿಗೆ ನಾನು ಹೇಗಿರ್ತೀನಿ ಹಾಗೆ. आणि आता हे तिघ भाऊ जर असे असतील तर मी छोटा मी कसं असेल ते विचार करा तुम्ही. ನಾವು ಉತ್ತಮ ಇರ್ತೀವ आम्ही काय गवसणार आहे का? ನಮ್ ಮುಂದೆ ದಾರಿ ತೋರಿಸೋರೆ ಹಂಗಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಾಗಿರ್ತೀನಿ. आणि आता ते माझ्या पुढचे जर तसं असतील तर मी त्यांच्या वरचा असेल. ಎಲ್ಲ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀನಿ आणि असं आम्ही जीवन केलेलं आहोत. ಕಾಲದಲ್ಲಿ ಕಾಲ ಹೋಗುವಾಗ आणि जसं वेळ निघून गेली ಗೊತ್ತಾಯ್ತು. आणि आम्हाला समजलं ಏನೆಲ್ಲ ಮಾಡಿದೀವೋ आम्ही जे काही आतापर्यंत केलेले आहोत ಅದೆಲ್ಲ ಹಂಗೆ ते सगळं तसंच होतं. ಜೀವನೇ ಅಷ್ಟೇ ಅಂತ ಒಂದು ಅಂತ್ಯ ಕಾಲಕ್ಕೆ ಬರಬೇಕಾದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗಿದೆ. आणि आता हे जीवन आम्हाला पुरं झालेलं आहे. या जीवनात आता काहीच उपयोग नाही. आम्ही काहीतरी करून घेऊ अशी वेळ आमच्यावर आली. ಈ ಲೋಕದ ಎಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಹೋಗಿ ತಿರುಗಾಡಿ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದೀವಿ. आणि आम्ही या जगामध्ये वावरत असताना त्या गावाला ह्या गावाला त्या शहराला ह्या शहराला जाऊन आम्ही काय केलो अनेक व्यवसाय करून आम्ही पैसे कमवतो. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಕರ್ತನು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಆತ್ಮೀಯ ಜೀವನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ. आणि देवानं दिलेलं आत्मिक जीवन आम्ही कधी त्याला मिळवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्याला आम्ही मिळवलोच नाही. ನಮ್ಮ ಆತ್ಮನ ಸೈತಾನ್ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬಾಳ ತರ ಅವನ ಆಟ ಆಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. आणि आमचं जीवनाचं ताबा शैतान घेऊन आम्हाला जसं बॉम्ब टाकून आम्ही बॉम्बचं मजा घेतो तसं सैतान आम्हाला टाकून आमच्या बॉम्ब सारखं आमचं तो मजा घेतलेला. ಹೀಗೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಜೀವನ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. आणि असं आम्ही अज्ञानीसारखे आम्ही जीवन जगून आलेलो आहोत. ಆದರೂ तरी पण ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಬುದ್ಧಿಯುಳ್ಳ ಸ್ತ್ರೀ ಇದ್ದರು. आणि आमच्या घरामध्ये एक शून्य स्त्री होती. ಬೇರೆ ಯಾರಿಲ್ಲ. आणि ती वेगळी कोण नाही ನನ್ನ ತಾಯಿ. आणि स्वतः ती माझी आई. ಹಲ್ಲೆಲೂಯಾ हालेलुया ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. हालेलुया. ಏನು ಮಾತಾಡುವುದಿಲ್ಲ. आणि त्यांनी काही बोलले नाही. ಅವರು ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತಲ್ಲ, आणि त्याचं एकच वाक्य होतं ಒಳಗಾಲ ಹಾಕಿ ಕರ್ತನ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. आणि ते एकच काम करायचे की त्यांनी स्वतःच्या गुडघ्यावर येऊन देवाजवळ जाऊन त्यांनी प्रार्थना करायचे. ಆಮೇಲೆ आमेन. ಇವಾಗ ವಯಸ್ಸು 70 ಮೇಲೆ ಆಯ್ತು ಅವರಿಗೆ. आणि आता त्याचं वय 70च्या वर आहे. ಆವಾಗ ಪ್ರಾರಂಭದ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇನ್ನೂ ಮುಗಿಸಿಲ್ಲ. आणि आता अगदी पहिल्याची प्रार्थना त्यांनी आता करू शकणार नाही. ಅವ್ರ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಎಲ್ಲ ಒಂದೇ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ. पण त्यांची प्रार्थना एकच असते, ನನ್ನ 4 ಮಕ್ಕಳು ಸೇವೆಯೇ ಮಾಡಬೇಕು. आणि माझी 4 मुलं फक्त प्रभू तुझी सेवा करावी. ಮತ್ತೆ ನನ್ನ ತಂದೆ ಹೇಳ್ಬೇಕ. आणि आता माझ्या वडिलांशी सांगू, ನನ್ನ ತಂದೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಹತ್ತದನ್ನ ನೋಡಲೇ. आणि माझे वडील मी लहानपणापासून मोठं झालो तर कधी मी त्यांना रडताना कधीच बघितलं नाही. ಯಾರು ನೋಡುವುದಿಲ್ಲ. आणि कोणी बघू शकणार नाही. ತಂದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ನೋಡುವುದಿಲ್ಲ. आणि आपला वडील रडतो हे आपली मुलं म्हणजे कधी शक्यतो बघणार नाही. ಅದು ಒಂದಿನ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲದ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸೈಲೆಂಟ್ ಒಂದು ಡಿಜಿಟಲ್ ಸೌಂಡ್ ಬಂದಿತ್ತು. आणि एक दिवस असं झालं की कोणी नसताना एका शांत वातावरणामध्ये एक मला आवाज आला. ಕಣ್ಣೀರು ತಟ್ಟುವ ಸೌಂಡ್ ಬಂದಿತ್ತು. आणि डोळ्यातून पाणी अश्रू वाहायला लागले आणि तरी रडून प्रार्थना करायला लागले. ಹೋಗಿ ನೋಡಿದರೆ ತಂದೆಗೆ ಹತ್ತು ಕೂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. आणि तिथं आम्ही जाऊन बघितलो तर तिथं जाऊन आमचे वडील रडून प्रार्थना करायला लागले. ಮತ್ತೆ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮುಗಿಸಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. आणि त्याने प्रार्थना संपवले आणि येऊन आमच्याशी बोलायला चालू केले. ತಂದೆ ಇಬ್ಬರು ನಮಗೆ ಹೇಳಿಕೊಟ್ರು ಏನಂದರೆ, आणि माझ्या आई वडिलांनी मला नेहमी एक गोष्ट सांगून दिले, ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ನೀವೆಲ್ಲರೂ
ನನಗೆ ಅದು ಮಾಡಬೇಕು ಇದು ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಏನೂ ಇಲ್ಲಪ್ಪ. आणि तुम्ही या जगामध्ये जगत असताना तुम्ही माझ्यासाठी हे काम करा ते काम करा हे काय मला आवश्यकता नाही. ಅಪ್ಪನಿಗೆ ಅದು ಕೊಡಬೇಕು, ತಾಯಿಗೆ ಇದು ಮಾಡಬೇಕು, ಅದೆಲ್ಲ ನಾವು ಕೇಳೋದೇ ಇಲ್ಲ. आणि आई वडिलांना तुम्ही बघायला पाहिजे किंवा आई वडिलांसाठी तुम्ही राबायला पाहिजे असं मी तुमच्याकडे कधीच अपेक्षा करणार नाही. ಒಂದೇ ಒಂದು आणि एकच अपेक्षा आहे, ಒಂದೇ ಒಂದು एकच अपेक्षा आहे. 2000 ವರ್ಷ ಹಿಂದೆ ನಮಗೆ ರಕ್ತ ಸುರಿಸಿ ಜೀವ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ದೇವರಿಗೆ ಈ ಜೀವನ ಮಾಡಿದರೆ ಸಾಕು. आणि 2000 वर्षापूर्वी जो येशू ख्रिस्ताने आमच्या तुमच्यासाठी वधस्तंभावर केला गेला, आमच्यासाठी रक्त सांडला, त्या देवासाठी तुम्ही फक्त आपलं जीवन सोडून द्या. फक्त मला तेवढंच हवं आहे. ಸಾಕಪ್ಪ, इतकंच बास आहे. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ನೀನು ನಮಗಾಗಿ ಸೇರಿಸಿದ ಪ್ರಾಪರ್ಟೀಸ್ ಬೇರೆ ಯಾರು ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ತರ ಗೀಕೊಳ್ಳೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. आणि तुम्ही तितकं काम केला, फक्त तुम्ही प्रभूसाठी तुम्ही सेवा करत थांबला तर त्याचे जे मला ते आनंद मिळेल ते तुम्ही कोठीने जर तुम्ही कमवून मला दिला तर त्याच्यात मला तो आनंद मिळणार नाही. हालेलुया. ಮತ್ತೆ ದೇವರು ಬಿಟ್ಬಿಡ್ತಾರ ನಮ್ಮನ್ನ? मग असं बोललं तर देव काय आम्हाला सोडणार आहे का? ದೇವರು ಬಿಡಲ್ಲ. देव सुद्धा आम्हाला सोडणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. ಕರೆಕ್ಟ್ ಸಮಯದಲ್ಲಿ आणि योग्य वेळेमध्ये ದೇವರನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡ आणि प्रभू आम्हाला खेचून घेतला. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲುಯಾ. हालेलुया. ಇವತ್ತು ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾವು ನಿಂತುಕೊಳ್ಳೋದು ಆಗೋದು ದೇವರ ಜೊತೆ ಕೃಪೆಯೇ. आम्ही आज तुमच्या समोर उभा राहत आहोत आणि उभा राहण्यासाठी प्रभूने आम्हाला जो सहाय्य केलेलं आहे ते फक्त ती देवाची योजना आहे. ಹಾಲೆಲುಯಾ. हालेलुया. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬವನ್ನು ಇಡೀ ಇಂಡಿಯ ದೇಶಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದೇವರು ಉಪಯೋಗಪಡಿಸಿದ್ದಾನೆ. आणि आज या भारत देशामध्ये आम्ही कुठेही जाऊ प्रभू आमचा उपयोग करत आहे. ಹಾಲೆಲುಯಾ, हालेलुया, ಹಾಲೆಲುಯಾ. हालेलुया. ದೇವರ ಸುತ್ತ ಕೃಪೆ ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೂಡ ಮಿಸ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. आणि देवाची जी इच्छा आहे किंवा देवाची जी योजना आहे आमच्या कुटुंबापासून असं क्षणभर सुद्धा ते वेगळं होणार नाही. ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮಗೆ 19 ಮೊಮ್ಮಕ್ಕಳು आणि आमच्या आई वडिलांना 19 नातवंड आहेत 7 ಮಕ್ಕಳು आणि 7 मुलं आहेत. ಯಾರು ಮಿಸ್ ಆಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸೇವೆನೇ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. आणि 7 मुलं आणि 19 जे नातवंड आहेत सगळे काय करतात? प्रभूमध्ये सेवा करतात. ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ತಾಯಿ, ಒಂದು ಸಿಂಗಲ್ ಸ್ತ್ರೀ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ರೂಮಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಪ್ರೇಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದವರು. आणि एक स्त्री जी कुणाला माहिती नसताना गुडघ्याने येऊन एका रूम मध्ये जाऊन प्रार्थना करत आहे. ಅವ್ರು ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕಪ್ಪ, ಇವರು ಇಂಡಿಯ ದೇಶ ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ದೇವರಿಗೆ ಆತ್ಮನ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ. आणि माझ्या आईला माहिती होतं की माझ्या मुलांना जर मी आत्मिकरित्या मिळवलो तर मला माहिती आहे की माझी मुलं भारत देशामध्ये कुठेही जातील आणि त्या ठिकाणी जाऊन जे लोक त्रासात आहेत, जी लोक अडचणीत आहेत किंवा जे प्रभूचं लाभ आहे त्या लोकांकडे जाऊन ते त्यांच्यावर विजय मिळवतील. ಆಮೆನ್, आमेन. ಇದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ತಾಯಿ ಏನೋ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿಲ್ಲ. आणि याच्यासाठी काय माझ्या आईने काही त्याग केला नाही. ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೆ ಮದರ್ ತೆರೇಸಾ ಇಲ್ಲ. आणि माझी आई मदर तेरेसा असं मी काय सांगणार नाही. ನನ್ನ ತಾಯಿ ಸಾಧಾರಣ ಕ್ರಿಸ್ತವ ವಿಶ್ವಾಸಿಗೆ ಜೀವನ ಮಾಡಿದರು. आणि माझी आई ख्रिस्तामध्ये एक सर्वसाधारण स्त्री आहे. ನಾವು ದೇವರ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಮದರ್ ತೆರೇಸಾ ಇರಬೇಕಾದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. आणि आम्ही देवाचं कार्य करण्यासाठी आम्ही काय मदर तेरेसासारखं जीवन जगावं असं काही भाग नाहीये. ನೀನಾಗಿ आणि तुम्ही स्वतःच राहा, ನಾನಿರ್ತೇನೆ आणि मी राहतो. ನಮ್ಮ ಇಬ್ಬರನ್ನು ದೇವರು ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ. आणि आम्हा दोघांना प्रभू चालवतो. हालेलुया, हालेलुया. ನಾವು ಯಾರಾಗಿ ಮಾಡಬೇಕಂತ ಏನು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯ ಮಾಡಬೇಕು ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. आणि आम्ही काय मोठमोठे कार्य केलं पाहिजे असं काय करत नाही. ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಹುಟ್ಟುವಾಗಲೇ ನಾವು ಹೇಗೆ ಇರಬೇಕಂತ ದೇವರಿಗೆ ಗುರುತಾಗುತ್ತೆ. आणि आम्ही जन्मापूर्वीच प्रभूने आम्ही कसं राहावं किंवा आम्ही कसं असलं पाहिजे प्रभूला आधीच माहिती आहे. ಆತನಿಗೆ ಗೊತ್ತು, आणि त्याला माहिती आहे ನನ್ನ ಮಗಳು ಹೀಗಲೇ ಇರಬೇಕು ಅಂತ ಕರ್ತನಿಗೆ ಗೊತ್ತು. आणि माझी मुलं, माझा मुलगा, माझी मुलगी कसं राहिलं पाहिजे ते देवाला आधीच माहिती आहे. ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ ಯಾರು? आणि शून्य स्त्री कोण आहे? ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಆತ್ಮ ಜೀವನನ ಕಾಪಾಡಿಸಿಕೊಳ್ಳುವವರೇ ಬುದ್ಧಿವಂತ ಸ್ತ್ರೀ ಆಗುತ್ತೆ. आणि देवाने दिलेलं आत्मिक जीवनाचं जे रक्षण करते तीच शून्य स्त्री आहे. ಸೇಮ್ ಟೈಮ್ आणि असंच ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದವಳು आणि जी मूर्ख आहे ಕಟ್ಟಿದ ಮನೆಯನ್ನು ಒಡೆದಾಕ್ತಾಳೆ. आणि ती काय करते? बांधलेलं घर देखील मोडून टाकते. हालेलुया.
ನಿಮಗೆ ನೂರಾರು ವಾಕ್ಯಗಳನ್ನ ನಾವು ತೋರಿಸಿಕೊಡಬಹುದು. आणि आता मी तुम्हाला वचन देत असताना ह्याच्यातील 100 वर्ष मी तुम्हाला दाखवू शकतो. ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಯಾಕೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗ್ತಾರೆ? आणि जे मूर्ख आहे त्याला का त्याला मूर्खपणा येतो? ಯಾಕೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗ್ತಾರೆ? का ते बुद्धिहीन होतात? ವೈ का? ದೇವರನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ಅದು ಬಿಟ್ಟು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಅದು ದೊಡ್ಡದು, ಇದು ದೊಡ್ಡದು, ಆ ದೊಡ್ಡದು, ಈ ದೊಡ್ಡದು, ಆ ವಿಷಯ ದೊಡ್ಡದು, ಈ ವಿಷಯ ದೊಡ್ಡದು ನೋಡುತ್ತಾ ಇದ್ರೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲದೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತೀವಿ. आणि आम्ही परमेश्वराकडे देवाकडे व्यवस्थित न पाहता या जगामध्ये दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे आम्ही आमचा कल लागतो. त्या गोष्टी चुकीच्या असतात तरी त्या गोष्टीकडे आमचं लक्ष जातं. आणि त्याच स्त्रीला असं म्हटलं असतं की ती मूर्ख स्त्री आहे किंवा ती अज्ञानी स्त्री आहे. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಒಂದು ಸಣ್ಣ ಸ್ಟೋರಿ. आणि आम्हाला सगळ्यांना माहिती असलेली एक छोटीशी कथा आहे. ಸಣ್ಣ ವಯಸ್ಸಿನಿಂದ ನಾವು ಕೇಳಿರ್ಬೋದು. आणि आम्ही लहानपणापासून ते ऐकत आलो असेल. दावीद ಅರಸನ ಹೇಗೆ ಅವನು ಬರೆದಂತ ನಾವು ಯಾರು ಮರೆಯಕ್ಕಾಗುವುದಿಲ್ಲ. आणि दावीद राजा कसा तो जगला किंवा त्याचं जीवन चरित्र काय होतं हे आपण कधी विसरू शकणार नाही. ಅವನು ಸಾಧಾರಣವಾಗಿ ಕುರಿ ಮೇಯಿಸಿಕೊಂಡಿದ್ದ. आणि तो एक साधारणरित्या मेंढर राखणारा होता. ದೇವರು ಅವನನ್ನ ಅರಸನಾಗಿ ಇಟ್ಟಿದ್ದ. आणि प्रभूने त्याला त्या इस्रायलचा राजा म्हणून ठेवला. ಗೋಲಿಯಾತ ಬಂದು ನಿಂತುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. आणि त्याच्यासमोर गोलियात उभा राहतो. 6 फूट ಮೇಲೆ ಇರ್ತಾನೆ. आणि 6 फुटाच्या वर तो असतो. ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ನಿಂತುಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. आणि तो एक महापराक्रमी पुरुष म्हणून त्याच्या समोर थांबतो. ಇಡೀ ಜನಗಳು ಎದುರುಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ. आणि त्या ठिकाणी सर्व राजे जे मोठमोठे सैनिक होते ते सगळे काय करत होते? त्याला घाबरून पळत होते. इस्रायल सैनिकांना अय्यो अय्यो ಅಂತ भूर ಬಿಡ್ತಾರೆ. आणि इस्रायल सैनिक देखील त्याला बघून अरे रे रे एकदम भला मोठा माणूस आहे याच्या शामी काय युद्ध करण्यामध्ये घाबरून पळत होते. ಒಬ್ಬರು ಕೂಡ ಮುಂದೆ ನಿಂತುಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ಧೈರ್ಯ ಇಲ್ಲದವರು. आणि एका व्यक्तीला सुद्धा त्या गल्ल्याला समोर उभं राहण्याची लायकी नव्हती किंवा त्याला उभं राहण्याची ताकद नव्हती. कारण काय कारण होतं? ಭಯ. तर भीती. ಭಯ. भीती. ಭಯ. भीती. ಏನಪ್ಪ ನಮ್ಗಿಂತಲೂ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ. आणि काय हा आमच्या देशातील धिप्पाड माणूस आहे. ಏನೇನೋ ಕಬ್ನಾದಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾನೆ. आणि तो चिलकत घालून आलेला आहे. ದೊಡ್ಡ ಕಟ್ಕ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. आणि मोठी तलवार घेऊन उभा आहे. ವ್ಯತ್ಯಾಸವಾದ ಮನುಷ್ಯನಾಗಿದ್ದಾನೆ. आणि काहीतरी विचित्र असा तो माणूस दिसत आहे. ಇದನ್ನು ನೋಡಿ आणि हे बघून ಅರಸನಾಗಿದ್ದ ಸೌಲ ನಡುಗುತ್ತಾ ಇದ್ದ. आणि त्या ठिकाणी राजा असलेला शौल देखील ते बघून काय करत आहे? थरथर कापत आहे. ಒಬ್ಬರು ಮುಂದೆ ಹೋಗಿಲ್ಲ. आणि कोणीही त्या गोल्याला मारण्यासाठी पुढे आलं नाही. ಆದರೂ बर ನಮ್ಮ ದಾವೀದನು आणि आमचा दावीद ಸಣ್ಣ ಹುಡುಗ. आणि एक छोटासा मुलगा. ಅವನಿಗೆ ಒಂದೇ ಒಂದು ಮಾತು ಗೊತ್ತಾಯಿತು. आणि त्याला एकच माहिती होतं. ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಯಂಕರವಾದ ವಿಚಿತ್ರವಾದ ಶಕ್ತಿಗಿಂತಲೂ ನನ್ನ ದೇವರು ದೊಡ್ಡವನಾದ ಗೊತ್ತಾಯಿತು. आणि या जगामध्ये भयंकर असणारं भयंकर दिसणारं जी मोठमोठी शक्ती आहे त्या शक्तीपेक्षा आहे जो माझ्याबरोबर आहे, जो माझा परमेश्वर आहे तो मोठा आहे हे त्यांनी ओळखलं. ಇಡೀ ಸೈನಿಕರನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಇರುವಂತ ವೈರನ್ನ ನೋಡಿಕೊಂಡು ಎದುರುಕೊಂಡಿರುತ್ತಾರೆ. आणि ते श्लोक त्या आपल्या समोर दिसणारे विचित्र किंवा भयंकर बघून ते घाबरत होते. दावीद केअरिंग ಮಾಡಿಲ್ಲ. आणि आता दावीद त्याचा विचार देखील केला नाही. केअरिंग ಮಾಡಿಲ್ಲ. आणि तो विचारच केला नाही. ಯಾರು ಇವನು? आणि हे कोण आहे? ನಮ್ಮ ಜೀವಂತವಿರುವಂತ ದೇವರನ್ನ ಎದುರಿಸಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳುವುದು ಇವನು ಯಾರು? आणि माझ्या जीवन देवाला चॅलेंज देणारा किंवा माझ्या जीवन देवाच्या विरोधात जाणारा हे कोण आहे? ಇವನು ಯಾರು? काय कोण आहे? ಸೌಲ ಅರಸನ ಕಿಂಗ್ ಇರುತ್ತಾರೆ. आणि ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮಂತ್ರಿ ಎಷ್ಟೋ ಸೋಲ್ಜರ್ಸ್ ಇರುತ್ತಾರೆ. ದೊಡ್ಡ ಒಂದು ರಾಜ್ಯವನ್ನೇ ನಡುಗುತ್ತಾ ಇರ್ತದೆ. आणि त्या ठिकाणी इस्रायल त्यावेळी राज्यामध्ये खूप मोठं राज्य सामर्थ्याचं राज्य होतं. आणि त्या ठिकाणी शौल राजा होता. आणि शौल राजा इतका तो ताकदवान होता आणि त्याचे सैन्य देखील खूप बलवान होतं. पण त्या
आणि एका व्यक्तीला बघून पूर्ण राज्य घाबरत होतं, पूर्ण राज्य धरा कापत होतं. सिंगल पर्सन. आणि एक व्यक्ती, साधारण सಣ್ಣ ಹುಡುಗ आणि सर्वसाधारण एक लहान मुलगा, ಸಣ್ಣ ಮುಳುಗ आणि छोटा मुलगा. ಅವನಿಗೆಲ್ಲ ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡವರಾದರೂ ಸರಿ ನಾವು ಕರ್ತನಿಗೆ ಸಣ್ಣ ಮುಳುಗಾಗೇ ಇರಬೇಕು. आणि आम्ही किती वयाने मोठा असलो तरी प्रभू आम्हाला एका बालकाप्रमाणे बघतो. ಹಂಗಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಬೈರಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಎದುರ ನಿಲ್ಲೋದು ಬೈರವಲ್ಲ ನಾವು ನೋಡುವುದೇ ಇಲ್ಲ. ನಮ್ಗೆ ಎದುರ ನಿಲ್ಲುವುದು ಬೈರವಲ್ಲ ನಾವು ನೋಡುವುದೇ ಇಲ್ಲ. मग असं जर समजत असाल तर मग आमच्या समोर जो वैरी आहे तो वैरी आपल्या समोर थांबणारच नाही. ಹೌದು. ಸಣ್ಣ ಮಗು ನೋಡಿ, ನನ್ನ ಮಗ ಅದಾನೆ ಬ್ಲೆಸನ್, ಇವನು ದೊಡ್ಡವನು, ಸಣ್ಣವನು. आणि माझा मुलगा आहे ब्लेसन म्हणून आहे. हा ब्लेसन आला नाही. ಯಾರ ಹತ್ರ ಓಪನ್ ಆಗಿ ಡೇರ್ ಆಗಿ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. आणि त्याच्या समोर कोणीही येऊ दे, भले त्याचे शिक्षक सुद्धा असू दे, तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो. ಅವನು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ. आणि मी त्याच्याकडे बघत असतो. ಅವನ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ, आणि त्याच्या शाळेमध्ये, ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಮಗಳೇ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಹೆಸರು ಹೇಳಿ. आणि तुझ्या ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಯಾರಂತ? आणि तुमच्या शाळेत ನಿಮ್ಮ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ तुमच्या शाळेतील एका तुमच्या जवळच्या मित्राचं नाव सांग, मैत्रिणीचं. ಅಧ್ಯಾಯ. ನಾನು ಅವನ ಹತ್ರ ಕೇಳಿದೆ, आणि मी त्याला विचारलो, ಸ್ಕೂಲ್ ಫ್ರೆಂಡ್ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದೆ. आणि तुझ्या शाळेतील मित्र कोण आहे? ಸ್ಕೂಲ್ ಫ್ರೆಂಡ್ JB ಬಾಂದೇಶ್ಕರ್. आणि माझ्या शाळेचा मित्र कोण आहे तर JB बांदेश्कर. ಅದು ಯಾರು ಅದಕ್ಕೆ? आता हा कोण? ಅವರೇ ನನ್ನ ಸ್ಕೂಲ್ ಕರೆಸ್ಪಾಂಡೆಂಟ್. आणि ते माझ्या शाळेचे संस्थापक आहे. ಮತ್ತೆ ಯಾರು? आणि कोण? ಅವ್ರ ಮಗ. आणि त्यांचा मुलगा ಸ್ಕೂಲ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್. आणि तो शाळेचा प्रिन्सिपल आहे. ಸಂಜೆ ಹೋದ್ರೆ आणि संध्याकाळी गेल्यावर ಮುಂದೆ ಹೋದ್ರೆ ₹5 ಕೊಡ್ತಾರೆ. आणि ज्या ठिकाणी मी जातो तर मला ₹5 देतो. ಡೈಲಿ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಅವರೇ ನನಗೆ ತಂದ್ಕೊಡ್ತಾರೆ. आणि रोज तुम्हाला मित्र मला चॉकलेट देतो. ಮತ್ತೆ ಯಾರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್? आणि कोण तुझा मित्र आहे? ಯಾರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್? ಏನು ಕ್ಲಾಸ್ ಟೀಚರ್ ಇರ್ತಾರೆ. आणि माझी मैत्रीण कोण आहे तर माझी क्लास टीचर. ಅವರೇ ನನಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಊಟ ಮಾಡಂತಾರೆ. आणि ती माझ्याकडे येते आणि मला चांगलं जेवण मला ती पोस्ट करते. ಡ್ಯಾಡಿ ಅವರು ನನ್ನನ್ನು ತುಂಬಾ ಇಷ್ಟ ಡ್ಯಾಡಿ ಅವರಿಗೆ ಅಂತಾರೆ. आणि ती माझ्या खूप म्हणजे खूप मला मी तिला आवडतो. ಹೌದಾ? ಕ್ಲಾಸ್ ಟೀಚರ್ ಇಷ್ಟ ನಿಮ್ಮನ್ನ ಪ್ರೀತಿಸ್ತಾರಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರೆ. आणि क्लास टीचर तू कसं आवडतोस आणि कसं तुझ्यावरती प्रेम करते? ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನು ಓದುವಾಗಲ್ಲ ನಮ್ಮ ಟೀಚರ್ ನನ್ನನ್ನು ದೇವ ತರ ನೋಡುದು. ನಾನು ಓದುವಾಗ ಸಭೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಟೀಚರ್ ನನ್ನನ್ನು ದೇವ ತರ ನೋಡಿದ್ರು. आणि ज्यावेळी मी शाळेत वाचत होतो त्यावेळी वाचत असताना ती मला एका सैतानासारखं मला बघितली. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಾ ಅವರ ದೇವ ತರ ನೋಡುತ್ತೀನಿ. आणि म्हणूनच मी तिला सैतानासारखं बघतोय. ಈಗಲೇ ಇದ್ದೀವಿ, ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲ ಡ್ಯಾಡಿ. எங்க ಟೀಚರ್ வந்து ಬೋರ್ಡಿಗೆ ಬರುವಾಗ ಚಾಕ್ ಪೀಸ್ ಹೊಡೆದಾಗ ಫಸ್ಟ್ ಹೋಗಿ ನಾನೇ ಚಾಕ್ ಪೀಸ್ ನ ಇಟ್ಕೊಂಡು ಕೊಡುವುದು ನಾನೇ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದ. आणि आमचे टीचर ज्यावेळी बोर्डावर लिहित असतात त्यावेळी ते खडू शब्द ती शब्द किंवा मोडून पडतात त्यावेळी मी जातो आणि आमच्या मॅडमला काय करतो ते खडू त्यांना मी पहिला देणारा विद्यार्थी मीच आहे. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಟೀಚರ್ಗೆ ನನ್ನ ಮೇಲೆ ತುಂಬಾ ಇಷ್ಟವಾಯಿತು. म्हणून माझे जे टीचर आहे ते माझ्या खूप प्रेम करतात. ಏನಪ್ಪ ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ಬರೆಯುತ್ತೀವಿ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. आणि आता मी विचार करतो की मी कोणत्या जमान्यात जगत आहे. ನಮಗೆಲ್ಲ ವೈರಿಯವರು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಯಿತು. आणि आमचे वैरी आमच्या शाळेपासून सुरुवात झाली. ಅಲ್ಲಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. आणि तिथूनच चालू झाले. ಅದೇ ಸ್ಕೂಲನ್ನ ಲವ್ ಮಾಡಿ ಸ್ಕೂಲ್ಗೆ ಹೋಗ್ತಾರಂದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯವಾಗಿರುತ್ತೆ. आणि शाळा म्हणजे आमच्यासाठी वैरी होतं तर त्या शाळेवर मी प्रेम करून त्या शाळेमध्ये जातात. हे कसं काय? ತುಂಬಾ ಇಷ್ಟವಾಗಿ ಹ್ಯಾಪಿಯಾಗಿ ಹೋಗ್ತಾನೆ आणि खूप आनंदाने तो शाळेला जातो. ಅಂದ್ರೆ ಏನು? याचा अर्थ काय? ಭಯನೇ ಇಲ್ಲ. का तर त्याच्यामध्ये त्या अधिकाऱ्याविषयी किंवा त्या शिक्षकाविषयी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही. ಯಾಕೆಂದ್ರೆ का ನೆಗೆಟಿವ್ಸ್ ನೋಡುವುದೇ ಇಲ್ಲ. का तर तो नकारात्मक गोष्टी तो बघतच नाही. ಎಲ್ಲ ಪಾಸಿಟಿವ್ ಅನ್ಕೊಳ್ತಾ आणि तो सगळ्या गोष्टी सकारात्मकरित्या बघतो. ಕೆಟ್ಟದ್ದು ನೋಡ್ಬೇಕು.
आणि तो चुकीचं बघायला पाहिजे. ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ದೇವರು ನನ್ನ ಹತ್ರ ಸ್ವಲ್ಪ ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟರು. आणि त्यावेळी परमेश्वराने मला चांगली बुद्धी दिली. ಅಂದ್ರೆ ನಾನು ಯಾಕೆ ಬೈಬಲ್ನ ನೋಡಬೇಕು? आणि मग मी विचार केला, मग मी का वेदांच्याकडे बघावं? ಅದು ದೊಡ್ಡದು, ಇದು ದೊಡ್ಡದು, ಭಯಂಕರವಾದ, ಆ ಕಷ್ಟ, ಈ ಕಷ್ಟ. ಅದಕ್ಕಿಂತ ನಮ್ಮ ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿ ಇರ್ತಾನೆ. आणि मी का माझ्या जीवनामध्ये येणारे कष्ट बघू किंवा ते मोठं आहे हे मोठं आहे असं विचार करत मी त्या गोष्टीमध्ये गुरगुडत बसू, तर त्या सगळ्यापासून मुक्त करणारा माझा देव आहे. ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನಾಗಿ ಇರ್ತಾನೆ. कारण ते मुक्त करण्यासाठी देव माझ्यासाठी चांगला आहे. ಇದನ್ನ ದಾವೀದ ನೋಡಿದ. आणि हेच देवाने दावीदाने बघितलेलं आहे. ಸಣ್ಣ ಹುಡುಗನಿಗೆ ಏನ್ ಗೊತ್ತಾಯಿತು? आणि तू लहान मुलगा तुला काय समजलं? ಅವನಿಗೆ ಆದಿಕಾಂಡ ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಪ್ರಕಟಣೆ ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ. आणि त्याला उत्पत्ती माहिती नाही किंवा प्रगतीकरण माहिती नाही, तर त्याला काय समजलं? ಅವನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಯುದ್ಧ ಮಾಡಿಲ್ಲ. आणि तो कुठे जाऊन युद्ध केला नाही. ದರ್ಶನ ನೋಡಿದಾನ. आणि कोणी दर्शन बघितलंय का? ಅಲ್ಲ, ಏನು ನೋಡಿಲ್ಲ. तो काहीच केला नाही. तरी पण ದೇವರು ಒಳ್ಳೆಯವನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. पण माझा जो देव आहे तो चांगला आहे, तो एवढं समजून घेतला. हालेलुया. ನಾವು ದೇವರ ಸರಿಯಾಗಿ ನೋಡಿದರೆ, आणि आम्ही जर देवाला चांगल्या रीतीने बघितलो, वैराग्य, धैर्य, आणि आमच्यामध्ये एक चांगलं देवाचं राज्य आणि आम्हाला त्यांच्यासाठी त्या राज्यामध्ये जगण्यासाठी चांगली हिंमत येते. ಇಡೀ ಲೋಕವು ನಾವು ಕಳಿಸ್ಬಿಡ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ಅದು ತುಂಬಾ ತುಂಬಾ ಸೂಪರ್ ದೊಡ್ಡದಾಗ್ತದೆ, ಭಯಂಕರವಾಗಿರ್ತದೆ ಅಂತ. आणि आम्ही बघतो की पूर्ण जग खूप भयंकर आहे, खूप म्हणजे वाईट आहे असं मी बघतो. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಇದು ಸೂಪರ್ ಆಗುತ್ತದೆ. आणि त्याच्यापेक्षाही हे आमच्यासाठी उत्तम आणि उत्तम आहे. ದೇವರು ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡಿದ ಒಳ್ಳೆ ಸುಂದರವಾದ ಸಭೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. आणि परमेश्वर माझ्या डोळ्याने बघण्यासाठी एक सुंदर असं मला मंडळी दिलेलं आहे. ಇದಕ್ಕಿಂತಲೂ IT BTech कंपनी, IT इन्फॉर्मेशन कंपनी, कॉन्ग्रेस सेंटर ಅದೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ವಿಷಯನೇ ಇಲ್ಲ. आणि याच्यापेक्षाही माझं जे काम करतो IT कंपनी असेल, कोणतीही कंपनी असेल, तर ह्या माझ्या मंडळीपेक्षा काय ते मोठं नाही. ಚರ್ಚ್ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಕಿಂತಲೂ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಯಾವುದೇ ಇಲ್ಲ. आणि प्रभूच्या मंडळीपेक्षा किंवा प्रभूच्या मंदिरा इतकं मोठं या जगामध्ये असं कोणतीच गोष्ट नाही आहे. मनुष्यರ ಆಸೆಗಾಗಿ ಇಚ್ಛೆಗಾಗಿ ಮಾಡಿದ್ರು. आणि या सगळ्या गोष्टी मोठमोठ्या गोष्टी ते मनुष्याच्या इच्छेसाठी किंवा मनुष्याच्या आकांक्षेसाठी केलेल्या आहेत. ಇವತ್ತು ಸತ್ತು ಹೋದ್ರೆ, आणि आज जर तो मरून गेला, ಪಾರ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವ ನರಕಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀವ ಅಂದ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಮೂರ್ಖ ಜನರ. आणि आज जर मी मेलो तर मी स्वर्गामध्ये जाऊ शकतो किंवा नरकामध्ये जाऊ शकतो हे त्यांना माहिती नाही, असे ते मूर्ख लोक आहेत. ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತು. पण आम्हाला माहित आहे ಸಭೆ ಒಳಗಡೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವುದು ಗೊತ್ತು. आणि मंडळीमध्ये येऊन देवाची आराधना करणाऱ्याला 100% माहित आहे. ಇವತ್ತು ನಾನು ಸತ್ತು ಹೋಗಿದ್ರೆ ನನ್ನ ಕರ್ತನ ಜೊತೆ ಹೋಗಿ ಸೇರುತ್ತೀನಿ ಅಂತ ಗುರುತಾಗುತ್ತೆ. आणि आजच्या जर या क्षणामध्ये जर मी मेलो तर मी देवाबरोबर जाऊन बसणार, हे मला 100% गॅरंटी आहे. ನಾನು ಏನ್ ಕಾಪಾಡಿಸಿದೆ? आणि मी काय कशाचं रक्षण केलेलं आहे? ಏನಂತ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದೆ? मी काय मिळवलेलं आहे? ನನ್ನ ಜೀವನ ನಾನು ಕಾಪಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೆ. तर मी माझं स्वतःचं जीवन मी संपादन केलेलं आहे. ನನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಜೀವನ ನಾನು ಕಾಪಾಡಿಸಿಕೊಂಡಿದೆ. आणि माझं दानाचं जीवन मी रक्षण करून ठेवलेलं आहे. ಇದನ್ನ ಸರಿಯಾಗಿ ನಾನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡಿದ್ದೆ. आणि हे मी स्वतःला ते बांधून घेतलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे ಮುಖ್ಯವಾದದ್ದು. आणि हेच महत्वाचं आहे. ಇದಕ್ಕಿಂತ ಲೋಕದಲ್ಲಿ ಯಾವ ದೊಡ್ಡ ವಿಷಯ ಇಲ್ಲ. आणि याच्यापेक्षा या जगामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नाही. ಆಮೆನ್. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. ಸೌಲ್ ನೋಡಿದ್ರು. आणि शौलाने बघितलेलं ವೈರಿಗಳನ್ನು ನೋಡಿದ. आणि तो वैद्यानं बघितला ಎದುರ್ಕೊಂಡ. आणि तो घाबरला. ದಾವೀದು पण दावीद ದೇವರನ್ನು ನೋಡಿದ. तो देवाला बघितला. ದೇವರಿಗೆ ವಿರೋಧವಾಗಿ ನಿಂತುಕೊಂಡಿದ್ದ ತಿಳಿದುಕೊಂಡ. आणि हा देवाच्या विरोधामध्ये उभारलेला आहे असं त्याला समजलं. ಈ ಗೋಲಿಯಾತ ದೊಡ್ಡದ, ದೇವರು ದೊಡ್ಡವನಂತ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದ. आणि आता तो समजून काय घेतलाय की गोलियात मोठं नाही तर माझा देव मोठा आहे. ದೇವರೇ ಮೊಟ್ಟವರಂತ ಗೊತ್ತಾಗಿಲ್ಲ. आणि देवच मोठा आहे त्याला समजलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, आणि तुम्हाला माहिती आहे का, ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. तुम्ही समजून घ्या. ಗೋಲಿಯಾತ ಇನ್ನೂ ಹೊರಗಡೆ ಇರ್ತಾನೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳಬೇಡಿ. आणि गोलियात अजून बाहेर यायचं समजू नका. ಇನ್ನೂ ಅಲಕ್ಷ್ಯವಾಗಿ ಇರುವಂತ ಜನರ ಒಳಗಡೆನೆ ಗೋಲಿಯಾತ ಇರ್ತಾರೆ. आणि अजून देखील दुर्लक्ष करून राहणाऱ्या लोकांच्या मध्ये गोलियात आहे. ಎಲ್ಲಿರ್ತಾರೆ? कुठं असतो?
ನಮ್ಮ ಬುದ್ಧಿ ಈ ನೆಲೆ ಗೋಳಿಯಾಗ್ತಾ ಇರುತ್ತದೆ. आणि आम्ही जिथं अज्ञानी आहोत तिथंच बोलण्यात आहे. ಅದನ್ನ ತೆಗೆದಾಕಬೇಕು. आणि ते सगळं आम्ही काढून टाकायला पाहिजे. ದೇವರು ಕೊಟ್ಟಿದ ಆತ್ಮಿಕ ಜೀವನ ಹಾಗೆ ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि देवाने दिलेलं जे आत्मिक जीवन आहे त्याला आम्ही मिळवण्यासाठी झटलं पाहिजे. ಆಮೆನ್. हालेलुया 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 हालेलुया. ಈ ಲೋಕದ ಪೂರ್ಣ ಸಮಾಧಿ ಮಾಡಿಕೊಂಡರು आणि ಜೀವನ ಕಳೆದೋಗ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನು ಲಾಭ ಇರುತ್ತೆ? आणि जर मी जग मिळवलो आणि आपल्या आत्म्याचा नाश केला तर मला काय लाभ? ಏನು ಲಾಭ? काय लाभ आहे? ಏನು ಲಾಭ? काय लाभ आहे? So don't miss Sunday Sundays. म्हणून कृपया रविवारची प्रार्थना चुकवू नका. ಜೀವನದಲ್ಲಿ ಅನುಭವಿಸಿ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. आणि हे आम्ही उगाच सांगत नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभव घेऊन तुम्हाला सांगत आहे. देव कोटीचं भाग्य आणि हे देवाचं मंदिर आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला आमच्यासाठी एक देणं आहे. हालेलुया 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 हालेलुया. कमिटमेंट ಮಾಡಿ. आणि तुम्ही ठरवा. कमिटमेंट ಮಾಡಿ. तुम्ही ठरवा. ಯಾವತ್ತೂ ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಮಿಸ್ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. आणि मी कधीही रविवारची प्रार्थना चुकवणार नाही असं तुम्ही प्रभू समोर कबूल करा. ಏನೇ ಆದರೂ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬೇಕು. आणि काहीही माझ्या जीवनात करायचं असू दे पण मी रविवारची प्रार्थना चुकवणार नाही असं तुम्ही कबुलीनामा द्या. हालेलुया 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 हालेलुया. ಹಾಗೆ ನಾವು ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ जर आम्ही असं कबूल करतो ಖಂಡಿತವಾಗಿ ವಿಚಾರಗಳ ಕಾರ್ಯ ಇರುವುದಿಲ್ಲ. आणि ज्या मोकळे बाकडे आहेत ते मोकळे बाकडे त्या दिवशी मला दिसणार नाही. हालेलुया 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 ಹಾಲೆಲೂಯಾ हालेलुया. ಯಾವಾಗಲೂ ಒಂದು ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ವೆಡ್ಡಿಂಗ್ ಸರ್ವಿಸ್ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ. आणि कधीही एक आध्यात्मिक लग्नाचं कार्य चालूच असतं. ನಿನ್ನೆ ನೋಡಿದ್ವಿ. आम्ही काल बघितलेलं आहे. ಆತ್ಮರಿಗೆ ಮದುವೆ ದೇವರ ಮದುವೆ ಅಂತ ನೋಡಿದ್ವಿ. आणि एक आत्मिक लग्न म्हणजे देवाचं लग्न आम्ही काल बघितलेलं आहे. ಯಾವುದು ಗೊತ್ತಾ? ते कोणतं माहितीये का? ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ಅಂದ್ರೆ. आणि ते म्हणजे रविवारची प्रार्थना. ಆಮೆನ್ ಆಮೆನ್. ಹಾಲೆಲೂಯಾ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ದೇವರ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಣ್ಣಿಂದ ನೋಡುವುದು ದೇವರ ಮದುವೆ ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ವಾರ ಬರುತ್ತಲ್ಲ ಈ ಸಂಡೇ ಸರ್ವಿಸ್ ದೇವರ ಮದುವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि आपल्या शरीराच्या डोळ्याने जर तुम्हाला देवाचं लग्न बघायचं असेल तर ते आम्ही कुठे बघू शकतो? ते फक्त रविवारच्या प्रार्थनेमध्ये आणि आठवड्याला आम्ही या मंडळीमध्ये येऊन देवाचं लग्न आमच्या स्वतःच्या डोळ्याने आम्ही बघू शकतो. Hallelujah. 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 So, ಇವತ್ತು ದಿವಸ ಅಂತ ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. आणि आजच्या दिवसामध्ये तुम्ही कबूल करा. ದೇವರು ಕಮಿಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನಿಂತುಕೊಳ್ಳಬೇಕು. आणि जर तुम्ही कबूल करता तर त्याच्यामध्ये सातत्य राहता. ದೇವರ ಮಾತ್ರ ಅದು ಕೊಡು ಇದು ಕೊಡು ಅಂತ ಕೇಳಿ ಬಂಗಾರ ಕೊಡು ಸಿಲ್ವರ್ ಕೊಡು ಅದು ಕೊಡು ಅಂತ ಅದೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ನೀವು ಎಷ್ಟು ಬೇಕಾದ್ರೆ ಕೊಡಿ. आणि प्रभू काय तुमच्याकडे येऊन तुम्ही सोनं दिलं पाहिजे, चांदी दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, हे दिलं पाहिजे असं काय प्रभू बोलणार का? तर या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे तुमच्या हितासाठी आहेत. ಖಂಡಿತವಾಗಿ ವಾರಕ್ಕೆ ಒಂದು ದಿವಸವನ್ನ ನೀವು ಮಿಸ್ ಮಾಡಬೇಡಿ. ಕರ್ತನಿಗೆ ಕೊಡಲೇಬೇಕು. आणि आठवड्यातून एक दिवस तुम्ही प्रभूला दिलंच पाहिजे आणि ते तुम्ही कधीही विसरता कामा नये. ಆಮೆನ್. आमेन. ಇದೇ ಒಂದು ಬ್ಯಾಟಲ್, ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಬ್ಯಾಟಲ್ ಯುದ್ಧವಾಗಿರುತ್ತದೆ. आणि हेच आमच्यासाठी एक आत्मिक युद्ध आहे. ಇದನ್ನ ಜಯಿಸಿಬಿಟ್ರೆ जर तुम्ही आत्मिक युद्धामध्ये जिंकला ನೀನು ನಿನ್ನ ಕುಟುಂಬ ನಿನ್ನ ಅಕ್ಕ ಮಂದಿಯವರು ಸಹೋದರರು ಗೊತ್ತಿರೋರು ಗೊತ್ತಿಲ್ಲರು ಎಲ್ಲರನ್ನು ಈ ಸಭೆ ಒಳಗಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀಯ. आणि जर युद्ध तुम्ही जिंकला तर तुमचे भावबंध, तुमचे नातेवाईक, तुमचे वैरी आहेत ते देखील तुमच्या जीवनाकडे बघून ते लोक देखील तुमच्याबरोबर मला प्रभू दाखव मग ते तुमच्याबरोबर येऊन तुमच्याशी तुमच्याबरोबर बसतील. आमेन. आमेन. So God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद करो. Be happy. आणि तुम्ही आनंदित राहा. Jesus knows you. आणि देव तुमच्याबरोबर आहे. Amen. आमेन. Thank you. कारण प्रभूचं रक्तच आम्हाला या गोष्टीमध्ये विजय मिळवून देऊ शकतो. म्हणजे आम्ही कोणीही अज्ञानी स्त्रीसारखे नसून शुद्ध स्त्रीसारखे आम्ही असूया.
आणि आज आम्ही प्रभूसमोर कबूल करूया की होय प्रभू तुझं रक्तच आम्हाला विजय मिळवून देऊ शकतो. होय प्रभू तूच आम्हाला विजय मिळवून देऊ शकतोस. आता आम्हाला विजय देण्यासाठीच प्रभू तू वधास्तंभावरचं मरण सहन केलेस प्रभू. येस यामुळे गाण्याने बाब दिला. परमेश्वर त्यांना आशीर्वादित करून त्यांची सेवा करून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या.
शेवटची प्रार्थना करू.